आणि व्हिडिओ ऑडिओ व्यवस्थित आहे का? म्हणजे सर्वांना आवाज येतो का सांगा एकदा मला. कॅन यू हिअर मी प्रॉपरली? ठीक आहे. तर आज आपला ह्याच्यामध्ये पहिला दिवस आहे. मला एवढं तरी माहिती होतं की पुढच्या संडे पर्यंत हे 100च्या पुढे त्याच्यामध्ये ऍडमिशन जाणार. पण आजच 100च्या पुढे जातील असं वाटलं, म्हणजे 100च्या आसपास जातील असं वाटलं नव्हतं. काही लोकांना दुसऱ्यांना सुद्धा लिंक शेअर केलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे तुमचा जर समजा डिस्कनेक्ट झाला तर असं होऊ शकतं. काय म्हणता, आवाज येत नाहीये का? थोडंसं म्हणजे कनेक्टिंग टू माईक करून घ्या. डाव्या साईडला आपल्या कनेक्टिंग टू माईक असतं. कुणीतरी म्हणजे ग्रुपमध्ये मेसेज टाका की ज्यांना आवाज येत नाही त्यांच्यासाठी एक मेसेज टाका की डाव्या कोपऱ्यामध्ये कनेक्टिंग टू माईक असं बटन असतं, तिथनं तुम्हाला ते ऑडिओ एकदा कनेक्ट करून घ्यायचं. ठीक आहे, जर झूम आपण पहिल्यांदा वापरत असू तर अशा वेळेस एकदा आपल्याला ऑडिओ परमिशन्स त्यांना द्यायचे असतात. तर तेवढं तुम्हाला सुरुवातीला एकदा करून घ्यावं लागेल. बाकी लोकांना व्यवस्थित आवाज येतोय सर्वांना? ठीक आहे. तर मी तुम्हाला हे सांगत होतो की एकदमच आता थोडे 100 जवळपास विद्यार्थी झालेले आहेत. दुसरे 5-6 विद्यार्थ्यांना लिंक शेअर केलेली आहे. त्यामुळे तुमचा जर समजा डिस्कनेक्ट झाला तर असं होऊ शकतं की त्याच्यामध्ये समजा कनेक्ट होत नाहीये, 100चं लिमिट वगैरे दाखवतंय. म्हणजे आपलं झूमचं जे सबस्क्रिप्शन आहे अगोदरचं, आता आपण ऍप्लिकेशनवर लेक्चर घेत असल्यामुळे ते संपलेलं होतं. त्यामुळे झूम मध्ये आपण फक्त 100च लोक अकोमोडेट करू शकतो. पुढच्या रविवारपर्यंत आपण ते थोडंसं मोठं सबस्क्रिप्शन आपण घेणार आहोत. त्यामुळे जर कोणाचं डिस्कनेक्ट झालं तर थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये हे करून घ्या. आजचं लेक्चर आपण युट्यूबवरच असे टाकणार आहोत. म्हणजे काही विद्यार्थ्यांना अडचणी त्याच्यामध्ये सुरुवात पहिल्या दिवशी असतात. ठीक आहे. जर काही लोकांना अडचणी असतात त्यामुळे आपण येस येस मी तुम्हाला हे सांगत होतो. काय म्हणताय? माईक डाव्या साईडला कनेक्टिंग टू माईकचं बटन असतं, तर ते तुम्हाला करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये आवाज यायला लागेल. ठीक आहे, तर आजचं लेक्चर तुमचं युट्यूबवर अवेलेबल असणार आहे आणि इथून पुढचे जे लेक्चर्स आहेत आपले संध्याकाळचे 9 ते 11चे, हे सुद्धा आपला जो रेकॉर्डेड कोर्स आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे. जवळपास तुम्ही प्रत्येकानेच रेकॉर्डेडच घेतलेला आहे. पण जर असं कोणी असेल ज्यांनी फक्त लाईव्ह कोर्स घेतलेला आहे, त्यांना संध्याकाळी 9 ते 11 मध्ये हे सेशन्स ऐकावे लागणार आहेत. ठीक आहे, म्हणजे असं ठेवण्यामध्ये आपला काही इंटरेस्ट नाहीये, पण ते आपल्याला अशा पद्धतीने देता येत नाहीत. म्हणजे तुम्हाला आपण डायरेक्ट युट्यूबवर सगळे लेक्चर शेअर करू शकत नाही. ठीक आहे, त्यामुळे फक्त पर्पजसाठी ज्यांच्याकडे तो रेकॉर्डेड कोर्स असणार आहे त्यांनाच ते परत त्याच्यामध्ये लेक्चर्स बघता येतील. ठीक आहे, त्याचा एकच व्ह्यू तुम्हाला असणार आहे. तुम्ही दुसऱ्यांना जास्त दाखवू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही तुमचा जो व्ह्यू आहे म्हणजे एकदा जे तुम्हाला ते लेक्चर बघता येतं, हे तुम्ही एकदम पुढे एकदम समजा इंटरव्ह्यूच्या अजून शेवटी बघायचं म्हणून तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, मग तुम्हाला ते परत परत त्याच्यामध्ये लेक्चर्स बघता येणार नाहीत. एकच वेळेस तुम्ही बघू शकता. एक वेळेस लाईव्ह ऐकू शकता आणि एक वेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये ऍप्लिकेशनवरती बघता येईल. ठीक आहे. बाकीचे जे मी जे तुम्हाला सांगितलं की 150 तुमचे जे लेक्चर्स तुम्हाला एपीपीचे मिळणार आहेत, हे सगळे सुद्धा तुम्हाला ऍप्लिकेशनवर बघता येतील. मी तुम्हाला थोड्या वेळात त्या ओव्हरव्ह्यू सुद्धा दाखवणार आहे, ज्या कोर्स आपण डेव्हलप केलेला आहे. ठीक आहे. आलं का? सगळे कनेक्ट झाले का? ठीक आहे, सर्वांना आता प्रॉपर आवाज येतोय? येस, काही इश्यू आहे का कोणाला? एव्हरीथिंग क्लिअर फॉर? एव्हरीथिंग इज क्लिअर? ठीक आहे. ठीक आहे, तर सर्वप्रथम जे आपले क्लासेसचे विद्यार्थी आहेत तर ते तर आपल्या घरचेच आहेत. पण जे बाहेरचे आहेत त्या सर्वांचा सुद्धा त्याच्यामध्ये मी आज सुरुवातीला सर्वांचा कराड क्लासेसमध्ये वेलकम करतो. ठीक आहे, तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं अगोदर पण मी तुम्हाला बरे म्हणजे ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यूचे व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की आता त्यांनी 1700 लोक घेणार आहेत. ठीक आहे, म्हणजे आपल्या इंटरव्ह्यूच्या ह्याच्यासाठी जवळपास 1700, 1650 धरा किंवा 1700 धरा. आता 1700 लोकांमध्ये आपलं नाव यायला पाहिजे ही काही मोठी गोष्ट नाहीये. ठीक आहे, आपलं नाव 1700 मध्ये येऊन जाईल. कारण एमपीएससीने दिलेला आकडा 7500 लोकांचा आहे आणि त्यातले एवढे सगळे लोक अब्सेंट होते, म्हणजे 3-3.5 लोकांनी पेपर दिला असेल आणि त्यातल्या फक्त 1700 लोकांमध्ये ना आपल्यासाठी सोपी गोष्ट होती. पण खरं कॉम्पिटिशन जे आहे ते आता इथून पुढे तुम्हाला कॉम्पिटिशन आहे. इथून पुढे जे कॉम्पिटिशन आहे याच्यामध्ये आपल्याला जे स्पेसिफिक जागा जेवढ्या आहेत तर त्या जागेमध्ये आपल्याला त्याचं आपलं नाव त्याच्यामध्ये यायला पाहिजे. म्हणजे आता हे जे इथून पुढचं जे कॉम्पिटिशन आहे याच्यामध्ये आपल्याला चुकीला कुठलीही गुंजाईश नाहीये. ठीक आहे, तुमच्यापैकी बरेच लोक असे असतील ज्यांनी काय केलं की समजा 10 मार्काचा समजा एखादा प्रश्न लिहिलाच नाही. काही लोक असे असतील अपील अर्धच लिहिलंय.
काही लोक असे असतील एसे समजा एक पेजेसचा लिहिलेला आहे, ठीक आहे, तुमच्या ह्या ज्या चुका आहेत त्या चुका माफ होतीलही, ठीक आहे, ह्या चुका तुमच्या समजा माफ होतीलही, तुमचा इंटरव्ह्यूला नंबर येईल सुद्धा, ठीक आहे. कारण आता जसं मी म्हणजे आपण मागच्या वेळेस सुद्धा आपण मेरिट बघितले, ठीक आहे, 82 वगैरे समजा ओपनचं लागलं होतं, यावेळेस जास्त जागा आहेत तसं तर म्हणजे तेवढं जास्त पुढे जायला नाही पाहिजे, पण फार तर फार आपण अजून बॅड झालं समजा म्हणा आपण 90 पर्यंत आलं, 95 पर्यंत गेलं, म्हणजे तुमचे जे 10 मार्काचे 15 मार्काचे जे समजा ते तुमच्या चुका झालेल्या आहेत त्या थोड्या कुठेतरी समजा बॅलन्स होऊ शकतात. पण आता इंटरव्ह्यूचं जे आपलं प्रोसिजर म्हणजे जे पुढचं जे आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही चूक तुम्हाला करायची नाही, ठीक आहे. एक छोटासा शब्द आपल्या तोंडातून असा जाऊ शकतो ज्याच्यामुळे आपलं त्याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं किंवा आपण म्हणजे मेरिटमध्ये त्याच्यामध्ये आपण बसणार नाही किंवा एकदम समजा आपल्याला 4-5 मार्क त्यांनी देऊन टाकले, ठीक आहे, असंही होतं. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, जेएमएफसी ला वगैरे कसं समजा 20 मार्क म्हणजे क्वालिफाईंग मार्क्स असतात, 20 मार्काच्या खाली जर पडले तर तो व्यक्ती डिस्क्वालिफाय होतो. आपल्याला इथे इथे आपल्याला त्यांनी असं स्पेसिफिकली समजा असं दिलेलं नाहीये की तुम्हाला 20 मार्क पडले तर तुम्ही क्वालिफाय, त्याच्या खाली मार्क्स असतील तर डिस्क्वालिफाय, ठीक आहे. मेन्सच्या बाबतीत सुद्धा जेएमएफसीला असं असतं की 50 मार्क पेपर फर्स्टला पेपर सेकंडला असले पाहिजेत, पण एपीपीचं मेरिटच लागतं 90च्या खाली, ठीक आहे. त्याच्यामुळे एपीपीला तिकडे पण डिस्क्वालिफिकेशनचं काही नाहीये आणि इंटरव्ह्यूचं सुद्धा जोपर्यंत त्यांनी आपल्याला लेटर देत नाही तोपर्यंत काही नाहीये. म्हणजे आतापर्यंत जे त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये तरी आपल्याला असं काही समजा स्पेसिफिक त्यांनी सांगितलेलं नाहीये. पण असं होऊ शकतं यदा कदाचित की त्यांना जर समजा असं करायचं असेल की जे लोक समजा जे सुटेबल नाही आहेत त्यांना ते जर समजा कमी करायचे असतील तर अशा वेळेस आपण असं धरून म्हणजे आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवून चालू शकतो की 21 मार्काचं त्याच्यामध्ये त्यांनी काय करतील क्वालिफाईंगचं मेरिट लावतील आणि त्यांना ज्या लोक समजा एखादा कॅन्डिडेट त्यांच्या समोर बसलेला आहे त्यांना जर असं वाटलं की हा कॅन्डिडेट समजा म्हणजे थोडासा काहीतरी बोलण्यामध्ये कमी आहे, थोडंसं काहीतरी समजा बायसनेस याचा दिसतोय, असं जर काही त्यांना जाणवलं तर अशा वेळेस तो कॅन्डिडेट डिस्क्वालिफाय, म्हणजे त्याला 19 मार्कवर वगैरे समजा ठेवणे, म्हणजे जेएमएफसी मध्ये ही प्रॅक्टिस आहे, ठीक आहे. बाकीचे जे एक्झाम असतात त्या एक्झाम मध्ये ते काय करतात की म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं 75 जागा आहेत, आता मागच्या म्हणजे 190 जागा ज्यावेळेस आल्या होत्या 2019ला, ठीक आहे, त्याच्या अगोदर असं व्हायचं की 74 जागा आहेत आणि घेतले लोक फक्त 63, ठीक आहे. जागा जास्त आहेत पण जे ऍक्च्युअल पोस्टवर घेतलेले लोक 63 असायचे, मग बाकीच्या लोकांचं काय व्हायचं, एवढे लोक सगळे समजा क्वालिफायच व्हायचे नाहीत, म्हणजे त्यांना इंटरव्ह्यू मध्ये 20च्या ऐवजी 19 मार्क द्यायचे आणि एकदा 19 मार्क पडले की त्याचा विषय संपला, ठीक आहे. एपीपीच्या बाबतीत सुद्धा आपलं त्याच्यामध्ये असं होऊ शकतं. आता जागा आपल्या 547 आहेत, ठीक आहे, पण समजा ह्याच्यामध्ये जर समजा त्यांना काही असं कमी करायचं असेल, याच्यामध्ये त्यांना जर समजा असं वाटत असेल की एवढे सगळे भरायचे नाहीत समजा कमी वगैरे भरायचे, तर अशा वेळेस सुद्धा ते अशा प्रकारचे लिमिट वगैरे लावू शकतात. म्हणजे आणि हे सगळं केव्हा काम करतं, समजा तुमच्या म्हणजे आता जर समजा लिमिट नाही आहे तर आता सुद्धा ते काय करतील समजा 4 मार्क 5 मार्क 10 मार्क, ठीक आहे, 10 मार्क वगैरे दिले की आपण कॉम्पिटिशनच्या बाहेर निघून जातो, म्हणजे असं आपल्यासोबत आता आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. मग या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला काय काय करावं लागेल, म्हणजे इंटरव्ह्यूसाठी समजा आपल्याला काय काय प्रिपरेशन करावं लागेल. आता आजचं जे आहे आपलं फर्स्ट लेक्चर आहे ह्याच्यामध्ये आपण म्हणजे ऑथेंटिकेशन वगैरे सुद्धा लावलेलं नाहीये, म्हणजे जे आपल्या क्लासेसचे विद्यार्थी आहेत त्यांनाच आपले सेशन समजा ऐकता आले पाहिजेत, ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये समजा मी लिंक शेअर केली की तुमच्यापैकी कोणीही अटेंड करू शकतं सेशन्स, तुमच्यापैकी कोणी दुसऱ्याला जरी समजा लिंक शेअर केली तो सुद्धा व्यक्ती समजा मीटिंग मध्ये येऊ शकतो. त्यामुळे असं होऊ शकतं की म्हणजे त्यामुळे आपण पहिलं जे सेशन आहे हे आपण असंही युट्यूबवर टाकत असतो आणि जनरल डिस्कशन असतं. या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला एकंदरीत आपल्याला पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कशा करायच्या आहेत, ठीक आहे. आतापर्यंतचे जे आपले लेक्चर्स होते म्हणजे तुम्ही आता एपीपीला आपण जवळपास 1 वर्ष झालं आपण मागचे लेक्चर घेतोय, ह्या सगळ्या लेक्चरमध्ये आणि आजच्या लेक्चरमध्ये म्हणजे आता साम्य आहे की फक्त मीच बोलतोय आणि तुम्ही लोक ऐकताय किंवा तुमचा कमेंट बॉक्स फक्त चालू आहे, ठीक आहे. पण इथून पुढचे जे आपले सगळे सेशन्स असणार आहेत याच्यामध्ये मी खूप कमी बोलणार आहे आणि तुम्ही लोक जास्त बोलणार आहात, ठीक आहे. तुमच्या सर्वांना आपण एक रोल नंबर देणार आहोत, ठीक आहे. आज तुम्हाला एक फॉर्म मिळणार आहे, तो फॉर्म तुम्हाला सर्वांना सबमिट करायचा आहे. त्या फॉर्म मध्ये खूप बेसिक इन्फॉर्मेशन असेल, तुमच्या बाकीच्या करिअर विषयी सुद्धा इन्फॉर्मेशन असेल, ठीक आहे. म्हणजे एमपीएससीचा जो फॉर्म असतो त्या फॉर्म मध्ये सुद्धा तुम्ही जी माहिती सबमिट केलेली असते तर ती माहिती सुद्धा मला तुमच्याकडनं मिळवायची आहे. मग ती मिळवण्यासाठी डायरेक्ट तुमचा एमपीएससीचा फॉर्म डाउनलोड करा सबमिट करा म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला एक म्हणजे आपली एक गुगल फॉर्मची लिंक पाठवणार आहे. त्या गुगल फॉर्मच्या लिंक मध्ये तुम्हाला तुमच्या बाकीचे जे नाव गाव वगैरे जे आहे, तुम्ही प्रॅक्टिस किती वर्ष केलेली आहे, ठीक आहे, तुम्हाला स्पेसिफिक कोणत्या मॅटरमध्ये तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे, ठीक आहे, म्हणजे 5 वर्षात तुम्ही काय केलेलं आहे अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला विचारणार आहे. कारण तुमचा जर स्पेसिफिक इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर अशा वेळेस तुम्ही तुमचे 5 वर्ष कशा पद्धतीने इन्व्हेस्ट केलेले आहेत हे मला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला इंटरव्ह्यूला सुद्धा त्या गोष्टी असतात, तुम्हाला अगोदर ते लोक विचारतात की तुम्ही काय केलेलं आहे 5 वर्षामध्ये वगैरे, आणि हे सांगितल्यानंतर तुमचं त्याच्यामध्ये बाकीचा इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये सुरू होत असतो, ठीक आहे.
म्हणजे इंटरव्ह्यू म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येकाला सेमच प्रश्न विचारतात. असे कोणते प्रश्न असतात जे सीआरपीसी मधले प्रश्न आहेत, जे एव्हिडन्स ऍक्ट मधले प्रश्न आहेत, जे आयपीसी मधले प्रश्न आहेत, जे बॉम्बे पोलीस ऍक्ट वगैरे सारख्या कायद्यांमधले प्रश्न आहेत, या प्रकारचे प्रश्न समजा बऱ्याच लोकांना सेम सेम येऊ शकतात. म्हणजे पुढच्या लोकांना जे प्रश्न विचारले ते मागच्या लोकांना पण तसे झाले. समजा जे पॅनल आहे ते पॅनल बऱ्याच वेळेस बरेच प्रश्न रिपीट करत असतं. म्हणजे ज्यावेळेस तुमचे इंटरव्ह्यू सुरू होतील तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी सांगणार आहे की जे विद्यार्थी ज्या पॅनल समोर आहेत तर ते म्हणजे त्या पॅनलचे समजा काय प्रश्न येत आहेत वगैरे, तर अशा प्रकारची सुद्धा आपण चर्चा करणार आहेत. ठीक आहे. म्हणजे आपल्याला आपले जे बरेच तुमच्यातले जे विद्यार्थी असतात किंवा बरेच जे आपले म्हणजे आपल्याला तेवढ्या गोष्टी कळत असतात की म्हणजे काय काय प्रश्न विचारले जातात किंवा काय काय चर्चा होत आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्या कानावर येत असतात. तर ते आपण इंटरव्ह्यू चालू असताना सुद्धा आपण तुमचे सेशन्स घेणार आहेत. तर त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगत राहील. पण सगळ्यात महत्वाचं काय की जे पर्सनल जे आपले प्रश्न आपल्यावर येऊ शकतात, म्हणजे आता कॉमन जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी आपण तुम्हाला तो रेकॉर्डेड कोर्स शेअर करतोय. मी जे तुम्हाला सांगितलं की तो रेकॉर्डेड कोर्स जो आहे, ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला काही परीक्षा वगैरे द्यायचं नाहीये, पण बऱ्यापैकी जर तुम्ही पाहिलं जे प्रश्न आतापर्यंत जे एपीपीचे जे तुमच्यापैकी काही लोक असे असतील ज्यांनी याच्या मागच्या सुद्धा एपीपीच्या एक्झाम दिलेल्या आहेत, तर त्यांना जाणीव आहे ऑलरेडी की सीआरपीसी वर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात, एव्हिडन्स ऍक्ट वर सुद्धा प्रश्न विचारतात, आयपीसी वर सुद्धा प्रश्न विचारतात. ठीक आहे, त्यामुळे ते कोर्सला सुद्धा तुम्हाला इग्नोर करायचं नाहीये. एक 2-3 दिवस लागतील तुम्हाला तो कोर्स म्हणजे ऍक्टिव्हेट होण्यासाठी, म्हणजे सबस्क्रिप्शन मिळण्यासाठी. त्यानंतर तुम्ही ते लेक्चर सगळे बघायला सुरुवात करू शकता. ठीक आहे. तर हे सगळे लेक्चर सुद्धा तुम्हाला त्यामध्ये चांगल्या पद्धतीने बघायचे आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मी खूप कमी बोलणार आहे. मी अशा रोजच्या सेशनसाठी मी काही प्रश्न काढून घेणार आहे. आणि जे प्रश्न तुम्हाला सुरुवातीला आपण आपले ग्रुप इंटरव्ह्यू असतील. ठीक आहे, सुरुवातीचे जे आपले इंटरव्ह्यू असणार आहेत तुमचे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला डायरेक्ट क्लासमध्ये मी प्रश्न विचारणार आहे. आणि तुम्हाला जे रोल नंबर दिले जाणार आहेत, आता तुम्ही सर्वजण जवळपास आता 100 ऍडमिशन आपल्याकडे झालेले आहेत. ठीक आहे, ग्रुपमध्ये तुम्ही 100 लोक आहात. तर त्या 100 लोकांना म्हणजे आपण 10-10 ची सुरुवातीला ग्रुप करणार आहेत. आणि तुमचे जे जे प्रश्न असणार आहेत ते प्रत्येक जण त्याला उत्तर देणार नाहीये. म्हणजे आपण सुरुवातीला 1 ते 10 मधल्या लोकांसाठी काही प्रश्न आपण विचारणार. मग त्याच्यात जे लोक आहेत त्यांनी हँड रेज करायचं आहे आणि त्या प्रश्नावर उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर आपण म्हणजे जे कमेंट माझ्याकडनं जे येणार आहे, तर ते कमेंट तुम्हाला मिळणार आहे की म्हणजे तुम्ही बोलताना म्हणजे तुम्ही काय चुकीचं सांगितलेलं आहे, काय बरोबर सांगितलेलं आहे, ह्याच्यामध्ये म्हणजे सगळ्या प्रकारचे प्रश्न असतील. तुमचा कॉन्फिडन्स चेक करण्यासाठीचे प्रश्न असतील. तुमचा त्याच्यामध्ये तुमचं जे म्हणजे समजा जे बिहेवियर आहे समजा, हे चेक करण्यासाठी प्रश्न असतील. ठीक आहे, आणि तुम्हाला अगोदरच सांगितलं जाईल की तुम्हाला म्हणजे आज तुम्हाला बोलावं लागणार आहे किंवा आज तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. ठीक आहे, समजा 1 ते 20 रोल नंबर मध्ये जे लोक आहेत त्यांना ऑलरेडी सांगितलं जाईल की तुमच्याकडे आज प्रश्न येऊ शकतात. मग अशा वेळेस ते लोक थोडंसं कॅमेरा वगैरे सुद्धा समजा आपल्या मोबाईलचा चालू करून घरातलं एखादं थोडंसं डिसेंट बॅकग्राऊंड असेल समजा, तर अशा ठिकाणी तुम्ही बसू शकता. ठीक आहे, ज्यांना समजा म्हणजे व्हिडिओचा प्रॉब्लेम आहे ते लोक ऑडिओवर सुद्धा समजा सुरुवातीला बोलू शकतात. जे तुमचे पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहेत, आपण तुमचे 3 इंटरव्ह्यू घेणार आहेत प्रत्येकाचे, तर त्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कंपल्सरी तुमचा कॅमेरा चालू करायचा आहे. ठीक आहे, जेणेकरून मला ज्या बाकीच्या गोष्टी समजा ऑब्झर्व्ह करता येतील. ठीक आहे, पण जे आपले जे ग्रुपचे जे इंटरव्ह्यू आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा कॅमेरा बंद करू शकता. बेटर असेल की तुम्ही तुमचा कॅमेरा समजा चालू करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, कारण एक दडपण असतं माणसावर. एकदम समजा आपल्या समोर जर काही नसेल, ठीक आहे, म्हणजे बॅकग्राऊंड काय म्हणतात, बॅकग्राऊंड कसं बदलायचं. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, झूम मध्ये मी तुम्हाला शिकवतो बॅकग्राऊंड वगैरे कसं बदलायचं. त्याच्यामध्ये सोपं आहे, एवढं काही असं टेक्निकल नाहीये. ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये तुम्ही बॅकग्राऊंड बदलून बोलू शकता किंवा आहे त्या थोडंसं आपलं डिसेंट भिंत असेल मागे व्यवस्थित, तर तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा बोलू शकता. ठीक आहे, म्हणजे आपण त्या गोष्टी त्याच्यामध्ये समजा आपण पुढे चालून आपण करणार आहोत. काही जे तुमचे सेशन्स असणार आहेत त्याच्यामध्ये म्हणजे असे दोन्ही म्हणजे जवळपास जे आहेत, म्हणजे याच्यामध्ये होणार काय आहे की एकतर जसं मी तुम्हाला सांगितलं इंटरव्ह्यू मध्ये फक्त मी तुम्हाला शिकवल्याने होणार नाही. ठीक आहे, शिकवण्यासाठी आपल्याला तो रेकॉर्डेड कोर्स आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला बरेच लेक्चर्स टाकणार आहे. आणि जो रेकॉर्डेड कोर्स आहे त्याच्यामध्ये फक्त 150 लेक्चर असणार नाहीत. ठीक आहे, त्या रेकॉर्डेड कोर्समध्ये एक अजून एक गोष्ट आपण ऍड करणार आहोत. म्हणजे हे जे सगळे लेक्चर्स आपण 9 ते 11 आपण घेत आहोत, हे सगळे सगळे लेक्चर्स त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे दिसतील. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण जे प्रॉपर लेक्चरचे कॅटेगरायझेशन आपण करणार आहोत. म्हणजे आपण एखाद्या दिवशी समजा आपण बेल पिटिशन आपण डिस्कस करणार आहोत की बेल समजा पिटिशन कशा पद्धतीने केल्या जातात, म्हणजे कुठल्या बेल समजा जेएमएफसी समोर कुठल्या बेल होतात, म्हणजे सगळ्या प्रकारचं क्रिमिनल प्रॅक्टिस जे आहे ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या प्रोसिडिंग समजा कशा पद्धतीने डिस्कस केल्या जातात. म्हणजे ते जे फोल्डर आहेत, मी तुम्हाला एक कोर्स आपण डेव्हलप केलेला आहे, मी तुम्हाला याच्या स्क्रीनवर दाखवतो. जस्ट अ मिनिट. ठीक आहे, तुम्हाला हा कोर्स दिसतोय का?
कॅन यू सी द स्क्रीन? हे कंटेंट वगैरे दिसते का तुम्हाला? इंटरव्ह्यू गायडन्स लेक्चर, क्रिमिनल प्रॅक्टिस वगैरे हे दिसतंय का तुम्हाला? मला कोणीतरी कन्फर्मेशन द्या. येस, ठीक आहे. तर हे अशा प्रकारचा तुमचा हा रेकॉर्डेड कोर्स असणार आहे. जे आपले सगळे लेक्चर्स आपण घेणार आहोत ते तुम्हाला इंटरव्ह्यू गायडन्स लेक्चर मध्ये तुम्हाला दिसतील. याच्यामध्ये सुद्धा मी म्हणजे फोल्डर म्हणजे कॅटेगरायझेशन करणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्डिंग साठी काही लेक्चर्स असणार आहेत. ठीक आहे. जसं तुम्ही म्हणता ना की सर तुमचं एकदा तुमचं एखादं मोटिवेशन लेक्चर, कॉन्फिडन्स लेक्चर ऐकलं की कॉन्फिडन्स वाढतो. ठीक आहे. तर तशा प्रकारचे लेक्चर तुम्हाला ह्या इंटरव्ह्यू गायडन्स मध्ये म्हणजे आपण कॅटेगरायझेशन करून आपण स्पेसिफिकली देणार आहोत. ठीक आहे. कॉन्फिडन्स साठीचे काही लेक्चर्स आहेत. त्याच्यानंतर ड्रेसिंग वगैरे समजा आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे, म्हणजे जे आपण लाईव्ह लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहेत याला थोडंसं कॅटेगरायझेशन करून मी तुम्हाला इथे सुद्धा ते अवेलेबल असणार आहेत. म्हणजे एखाद्या स्पेसिफिक दिवशी जर तुम्हाला वाटलं की आपल्याला ह्याच्यावर काहीतरी बघायचं आहे तर तुम्हाला ते परत त्याच्यामध्ये तिथे बघता येईल. ठीक आहे. आणि हे जे सगळे सेशन्स असणार आहेत याला तुम्हाला स्पेसिफिक व्ह्यूज असणार आहेत, म्हणजे एकच व्ह्यूज असणार आहेत. ठीक आहे. जे आपले इंटरव्ह्यूचे जे सेशन्स आहेत ते तुम्हाला परत परत त्याच्यामध्ये बघता येणार नाहीत. कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की हा आपला एक म्हणजे जे लोकांनी जॉईन केलेला आहे आपल्याकडे कोर्ससाठी तेवढ्याच लोकांसाठी आहे. एकदा तुम्ही लाईव्ह मध्ये बघू शकता आणि एकदा तुम्ही ह्या इंटरव्ह्यू गायडन्सच्या लेक्चरमध्ये तुम्ही ते सेशन्स तुम्हाला जर परत बघायचे असले तुम्ही बघू शकता. ठीक आहे. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये आता हे आपलं एपीपी लेक्चर्स, मेजर लॉज अँड मायनर लॉज जे आहे ह्याच्यामध्ये टोटल 150 लेक्चर्स असतील जे तुम्हाला ह्याच्यामध्ये बघता येतील आणि ह्याला काही लिमिट नाहीये. सीआरपीसीचे लेक्चर तुम्ही नंबर ऑफ टाइम्स किती वेळेस बघू शकता. एव्हिडन्स ऍक्टचे लेक्चर तुम्ही नंबर ऑफ टाइम्स किती वेळेस बघू शकता किंवा बाकी मायनर लॉचे सुद्धा लेक्चर तुम्ही बघू शकता आणि तुम्ही ते बघायला पाहिजे. ठीक आहे. इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला जरी आपली ती पर्सनॅलिटी टेस्ट असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ह्याच्यातले 60-70% प्रश्न तुमचे या कायद्यांवरच असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत मग तुमच्या हॉबीज काय आहेत, तुम्ही 5 वर्षामध्ये काय केलेलं आहे, कुठल्या म्हणजे केसेसमध्ये काम केलेलं आहे, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये असू शकतात. ठीक आहे. आपल्यातले काही विद्यार्थी असे असतील ज्यांना प्रॅक्टिकल नॉलेज मध्ये समजा कमी आहेत किंवा त्यांना काही माहिती नाही आहे तर त्या सर्व लोकांसाठी आपण त्याच्यामध्ये हे क्रिमिनल प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला एक असं आपण आपला एक फोल्डर असेल. ह्याच्यामध्ये समजा रिमांड प्रोसिडिंग आहेत. मग ह्याच्यामध्ये रिमांड प्रोसिडिंग मध्ये म्हणजे पीपीचं काम काय असतं, पीपी कशा पद्धतीने समजा तुम्हाला डायरेक्ट ऍक्च्युअल ड्राफ्ट सुद्धा इथे अपलोड करणार आहे मी. ठीक आहे. जे लोक आता हे सगळ्या गोष्टी सर्वांसाठीच आहेत, म्हणजे ज्यांनी समजा रेकॉर्डेड कोर्स घेतलेला आणि त्यांना डायरेक्ट त्यांच्या ग्रुपवर सुद्धा त्याच्यामध्ये ते ड्राफ्ट वगैरे येतील. पण ह्याच्यामध्ये जे म्हणजे लेक्चर जे आपण समजा घेणार आहोत संध्याकाळच्या 9 ते 11च्या सेशन मध्ये तर ते लेक्चर तुम्हाला म्हणजे या ठिकाणी स्पेसिफिक सुद्धा आपण त्याच्यामध्ये अपलोड करणार आहोत. ठीक आहे. तर ते सगळे सुद्धा गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये येतील. म्हणजे रिमांड प्रोसिडिंगवर तुम्हाला काही ड्राफ्ट्स असतील, एखादं लेक्चर असेल. बेल प्रोसिडिंगवर समजा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये अजून कॅटेगरायझेशन असेल समजा. ठीक आहे. डिफॉल्ट बेलचं ऍप्लिकेशनचा एखादा फॉर्मॅट असेल, सेशन कोर्टासमोरचा बेल असल्याचा एखादा फॉर्मॅट असेल, हायकोर्टासमोरचा बेल असेल त्याचा एखादा फॉर्मॅट असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर कोर्ट ज्यावेळेस बेल वगैरे देत असते त्याचा समजा फॉर्मॅट असतील. क्रिमिनल कंप्लेंट त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ड्राफ्ट केली जाते त्याचा एखादा फॉर्मॅट असेल. त्याच्यामध्ये लेक्चर सुद्धा असतील सोबत. म्हणजे ड्राफ्ट असतील आणि त्याच्यासोबत लेक्चर्स असतील. एक गोष्ट लक्षात घ्या, असं आपण म्हणतो किंवा प्रॅक्टिकल आता याच्यात सगळंच म्हणजे याच्या बरेच असे प्रोसिडिंग असतील. ठीक आहे. आपण असं म्हणतो की जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे, ठीक आहे, प्रॅक्टिकल नॉलेज कोर्टात गेल्याशिवाय येत नाही. ठीक आहे. मलाही ते मान्य आहे, प्रॅक्टिकल नॉलेज कोर्टात गेल्याशिवाय येत नाही. पण तरी सुद्धा एक म्हणजे तुमच्या समोर एक पिक्चर तयार करण्याचं जे काम आहे ते मी तुमच्या समोर करणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता शेवटी आपली जी स्किल आहे, ठीक आहे, म्हणजे माझ्या स्किलनुसार मी एखाद्या गोष्टीचं जे म्हणजे एक पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर तयार करण्याचं जे काम आहे समजा. ठीक आहे. आपण क्रिमिनल कंप्लेंट कोर्टामध्ये आपण कशा पद्धतीने समजा दाखल करून त्याच्यामध्ये काय काय गोष्टी केल्या जातात. ठीक आहे. रिमांड प्रोसिडिंग मध्ये समजा काय काय आर्ग्युमेंट्स असतात. ठीक आहे. पीपीच्या बाजूने काय आर्ग्युमेंट्स असतात, इकडच्या वकिलाच्या बाजूने काय काय आर्ग्युमेंट्स असतात. ठीक आहे. पीसीआर समजा कोणत्या कारणासाठी कशा कारणासाठी समजा दिला जाऊ शकतो. पीसीआर दिला नसेल तर समजा म्हणजे साधारणतः किती दिवसासाठी म्हणजे प्रॅक्टिकली कोर्टामध्ये समजा ज्या प्रॅक्टिसेस फॉलो केल्या जातात की साधारणतः एवढ्या दिवसासाठी पीसीआर, साधारणतः एवढ्या दिवसासाठी एमसीआर, जर काही रिकव्हरी वगैरे समजा त्याच्यामध्ये गरजेचे असेल तरच समजा त्याच्यामध्ये पीसीआर वगैरे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या ज्या सगळ्या टर्म्स आहेत, या टर्म्स सोबत आपल्याला म्हणजे फॅमिलियर करून देण्याचं काम आपण याच्यामध्ये करणार आहोत. ठीक आहे. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे पोस्को ऍक्ट असू द्या, डीबीच्या प्रोसिडिंग्स असू द्या. ठीक आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या प्रोसिडिंग असू द्या. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही लोक सुद्धा म्हणजे ऍडिशन करू शकता. म्हणजे आता तुम्ही सगळे लोकांनी बऱ्यापैकी आपण समजा क्रिमिनल प्रोसिडिंग्स आपण बघितलेले आहेत. तुमच्यापैकी उद्या कोणीतरी असं म्हणू शकतं की सर म्हणजे या प्रकारचं क्रिमिनल मिसलेनियस ऍप्लिकेशन आहे, मला याच्याबद्दल समजा आपल्याला क्रिमिनल प्रोसिडिंग बद्दल माहिती पाहिजे, आपण त्याचं एक वेगळं फोल्डर बनवू. ठीक आहे. तुमचे एखादा स्पेसिफिक ड्राफ्ट आपण त्याच्यामध्ये अपलोड करू. ठीक आहे. त्याच्यामध्ये ते कशा पद्धतीने प्रोसिडिंग चालतात, कशासाठी प्रोसिडिंग असतात हे आपण त्याच्यामध्ये बघूया. ठीक आहे. समजा पोस्कोचं जे आहे जे स्पेशल जज आहे समजा,
ठीक आहे, तर कशा पद्धतीने स्पेशल जजेसची अपॉइंटमेंट असते, कोण जजेस असतात त्याच्यामध्ये, ठीक आहे, या प्रकारच्या गोष्टी सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे हा जो कोर्स आहे ऍक्च्युअली म्हणजे क्रिमिनल प्रॅक्टिस जे आहे, म्हणजे तुम्हाला याला जे मी नाव दिलेलं आहे, जस्ट अ मिनिट, ठीक आहे, याला जे मी नाव दिलेलं आहे क्रिमिनल प्रॅक्टिस, ऍक्च्युअली म्हणजे हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, क्रिमिनल प्रॅक्टिस आणि सिव्हिल प्रॅक्टिस. ठीक आहे, जेवढे मी आतापर्यंतचे जे क्लासेस घेतलेले आहेत, ज्युडिशरीचे क्लासेस असू द्या किंवा त्याच्यामध्ये डीजेचे क्लासेस असू द्या किंवा हे तुमचे एपीपीचे क्लासेस असू द्या, सगळ्यांपेक्षा व्हॅल्युएबल जर कोणता कोर्स असणार आहे तर हे क्रिमिनल प्रॅक्टिसचं त्याच्यामध्ये आपण बनवणार आहेत. आता सुरुवातीला हे इनिशियल स्टेजमध्ये आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण तुम्हाला सर्वांना आता हे फक्त एक ऍडिशनल 1,000 रुपये फीस आपण करून तुम्हाला हे कोर्स वगैरे आपण समजा तुम्हाला हे अलाउ करून दिलेलं आहे, कारण एपीपी मध्ये सुद्धा आपले जास्तीत जास्त विद्यार्थी असले पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे भविष्यामध्ये या कोर्सला एवढं जास्त आपल्याला डेव्हलप करायचं आहे, म्हणजे मी तसं करणार आहे. तुमच्या इंटरव्ह्यू पर्यंत आता आपल्याकडे जवळपास 3-4 महिने आहेत. या 4 महिन्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आपण ऍड करायच्या आहेत की क्रिमिनल कोर्टामध्ये चालणारी लहानात लहान गोष्ट आपल्याला याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. ठीक आहे, आणि ती तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळेल की अशा प्रकारचं समजा क्रिमिनल कोर्टामध्ये अशा प्रकारचं ऍप्लिकेशन सुद्धा होतं, तर ते ऍप्लिकेशन तुम्हाला इथे दिसेल, त्याचा ड्राफ्ट तुम्हाला इथे दिसेल, ते ऍप्लिकेशन कशासाठी होतं, ठीक आहे, किती दिवसामध्ये करायचं असतं, किती कोणत्या कोर्टात करायचं असतं. ठीक आहे, ते जर समजा ते ऍप्लिकेशन म्हणजे ऍक्सेप्ट झालं तर आपल्याकडे काय रेमेडी असतात, जर ते रिजेक्ट झालं तर आपल्याकडे काय रेमेडी असतात. अशा प्रकारची क्रिमिनल प्रॅक्टिस सुद्धा आपल्याला याच्यामध्ये समजावून घ्यायची आहे. म्हणजे थोडक्यात काय, इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही त्या पॅनलच्या समोर जर बसलेले असाल, तुम्हाला एवढं काही माहिती असलं पाहिजे क्रिमिनल प्रॅक्टिस बाबतीत की त्यांना कुठूनही वाटलं नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 4 महिने वगैरे समजा लागतील, जेएमएफचा रिझल्ट लागायला 2-2.5 महिने लागतात. ठीक आहे, 2-2.5 महिन्याच्या अगोदर जेएमएफचा सुद्धा रिझल्ट लागत नाही, कमी पेपर असून सुद्धा. तुमचा 3 महिने 3.5 महिने तर लावतील, आणि त्याच्यानंतर थोडंसं अजून आपल्याकडे एक 15-20 दिवस अजून म्हटलं तर एक साधारणतः 3.5 महिने किंवा 4 महिने धरा. ठीक आहे, अशा एवढा वेळ त्याच्यामध्ये आपल्याकडे असू शकतो. तर या एवढ्या वेळामध्ये आपल्याला क्रिमिनल प्रॅक्टिस बद्दल सुद्धा एवढं माहिती करून घ्यायचं आहे की कुठे सुद्धा त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की हा सिव्हिल प्रॅक्टिसचा व्यक्ती आहे किंवा याला क्रिमिनल प्रॅक्टिस मधलं काही माहिती नाही. ठीक आहे, एवढ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला मी या कोर्समध्ये आपण ऍड करणार आहोत किंवा तुम्हाला ते त्याच्यामध्ये बघता येणार आहेत. ठीक आहे, आणि आपले हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण आपल्या संध्याकाळच्या लेक्चर्समध्ये सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे नंबर ऑफ प्रकारचे प्रश्न आहेत. ठीक आहे, माझ्याकडे असे खूप सारे प्रश्न आहेत, जे प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला बोलायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला काही प्रश्न आपण म्हणजे त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू जो आहे तुमचा इंग्रजीमध्येच घेतला पाहिजे असं काही नाहीये. ठीक आहे, तुम्ही तुमची आपण आपली मराठी लँग्वेज सुद्धा वापरू शकतो. तुम्ही मराठीमध्ये उत्तर देऊ शकता. ठीक आहे, तुम्ही इंग्लिशमध्ये उत्तर देऊ शकता. काही प्रश्न मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा विचारेल, काही प्रश्न मी तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा विचारेल. ठीक आहे, बेटर ऑप्शन हा असतो की आपण त्याचं इंग्लिशमध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करणे. ठीक आहे, तुम्हाला जर इंग्लिशमध्ये विचारलं तर तुम्ही प्रयत्न केला पाहिजे की इंग्लिशमध्ये सांगायला पाहिजे त्याचं उत्तर. तुम्हाला जर प्रश्न मराठीमध्ये विचारला तर आपण त्याचं उत्तर मराठीमध्ये सांगायला पाहिजे. ठीक आहे, अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली याच्यामध्ये आपण काय काय करणार आहोत, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली काही प्रश्न तुमच्या लक्षात येतील. ठीक आहे, जे प्रॉब्ली आतापर्यंतच्या इंटरव्ह्यूला जे विचारले जातात. ठीक आहे, आतापर्यंतच्या इंटरव्ह्यूला जे विचारले जातात प्रश्न, मग तो एपीपीचे इंटरव्ह्यू असू द्या, डीजीचे इंटरव्ह्यू असू द्या, एखाद्या समजा 25-3 मध्ये जे आपण आतापर्यंत जे आपले जे विद्यार्थी वगैरे समजा जे अपेअर होत असतात. ठीक आहे, म्हणजे जवळपास प्रत्येक प्रकारचा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. ठीक आहे, जसं टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की एवढ्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, आणि तुम्ही ते प्रश्न ऑलरेडी समजा टेस्ट सिरीज मध्ये लिहून बघितले होते आणि तसे प्रश्न तुम्हाला परीक्षेला आले. इंटरव्ह्यूच्या बाबतीत सुद्धा तसंच होणार. त्याच्यामध्ये हे माझं तुम्हाला सुरुवातीला प्रॉमिस आहे. ठीक आहे, इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा असे खूप काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न येत नाहीत. ठीक आहे, काही गोष्टी कॉमन असतात ज्या प्रत्येकाला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ऑलरेडी त्या प्रश्नांना फेस आपल्याला करायचा आहे. सुरुवातीला आपण ग्रुपमध्ये फेस करणार आहोत. म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला डायरेक्ट क्लासमध्ये प्रश्न विचारणार, आणि क्लासमध्ये प्रश्न विचारल्यानंतर एक तर तुम्हाला प्रश्न माहिती होतील, दुसरं तुम्हाला उत्तर देणारा व्यक्ती कशा पद्धतीने घाबरतोय, बोलतोय, हे सगळं सुद्धा तुम्हाला, त्याचे हावभाव तुमच्या लक्षात येतील, त्याचं बिहेवियरल चेंजेस तुमच्या लक्षात येतील. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, इंटरव्ह्यू मी तुमचे घेणार आहे ह्याचा अर्थ मी काही खूप काही हुशार आहे असं काही नसतं. ठीक आहे, इंटरव्ह्यू जर समजा दुसऱ्याचा चालू असेल, म्हणजे एखादा कोणाही व्यक्तीला त्याच्या बाजूला जर बसवलं तर त्या बोलणाऱ्या व्यक्तीला लक्षात येत नाही आपल्या काय चुका होत आहेत, पण ते बाजूला जो बघत बसलेला जो व्यक्ती आहे त्याला ते सगळं चांगलं लक्षात येतं. आता तुम्ही 100 विद्यार्थी आहात आपल्याकडे, 100 विद्यार्थ्यातला एक जरी विद्यार्थी समजा ज्यावेळेस तुम्ही साईडला बसाल पॅनलमध्ये एखाद्या व्यक्तीला ऑब्झर्व करण्यासाठी, तो कसं बोलतोय, काय करतोय, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व होतील. ठीक आहे, म्हणजे हे ऑब्झर्वेशन जे आहे हे म्हणजे प्रत्येकच माणसाकडे अशा प्रकारची कॅपॅसिटी असते. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्या लोकांना उत्तर देताना बघाल क्लासमध्ये, ठीक आहे, आपले बरेच नंबर ऑफ सेशन्स आपले या प्रकारच्या उत्तरांवर असणार आहेत. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, तुम्हाला त्याची उत्तरं द्यायची आहेत.
आणि आपले जे शेवटी आहे, मग शेवटी त्याच्यामध्ये आपण इंडिव्हिज्युअल आपण त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू आपण चालू करणार आहेत. ठीक आहे, रविवारच आपण त्याच्यामध्ये निवडणार आहेत. ठीक आहे, रविवारी दिवसभर तुमच्यापैकी लोकांचे मी काही मॉक इंटरव्ह्यू घेत राहील. म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू जे पर्सनल इंटरव्ह्यू आहे तुम्हाला वेळ दिला जाईल की या वेळेमध्ये तुमचा आज मॉक इंटरव्ह्यू वगैरे आहे. ठीक आहे, मग तुम्ही जर तुम्हाला समजा सकाळी प्रेफरेबल नसेल, तुम्ही टाइम निवडू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जो गुगल फॉर्म मी पाठवणार आहे, त्या गुगल फॉर्म मध्ये तुम्हाला स्पेसिफिक तुम्हाला चॉईसेस विचारल्या जातील की तुम्हाला कोणता टाइम प्रेफरेबल आहे. मग तुम्ही सांगू शकता की संडेला मला सकाळी 10 पर्यंतचा टाइम प्रेफरेबल आहे. ठीक आहे, संडेला मला दुपारी 11 ते 12चा टाइम प्रेफरेबल आहे. ठीक आहे, मी तर रविवारी दिवसभर समजा मोकळाच बसणार आहे, म्हणजे तुमचेच काम इंटरव्ह्यू साठीच मी बसणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणजे मी तुम्हाला बाकीचे पण काही डेज त्याच्यामध्ये देईन जे तुम्ही निवडू शकता. म्हणजे तुम्हाला स्लॉट निवडायचे आहेत की कोणत्या टायमिंग मध्ये तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यू साठी समजा तुम्हाला वेळ असेल आणि त्या टायमिंग मध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये राहायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल राहायचं आहे. ठीक आहे, आता हे जे आहेत त्याच्यामध्ये लेक्चर्स जे आपले असणार आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, काय म्हणताय? येस, ठीक आहे. म्हणजे काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला रीडिंग करण्यासाठी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे आपले जे पुढचे सेशन्स असणार आहेत, पुढच्या सेशनमध्ये ऍक्च्युअली आपण तुम्हाला म्हणजे आता हे एवढा एक आठवडा त्याच्यामध्ये आपला जाऊ द्या. ठीक आहे, पुढचा जो आठवडा असेल त्या पुढच्या आठवड्यापासून मी तुम्हाला प्रत्येक पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे किंवा पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टींवर फोकस करायचा आहे. ठीक आहे, आपलं बोलणं असू द्या, ठीक आहे, म्हणजे आपली लँग्वेज असू द्या, या सगळ्या गोष्टींवर आपल्याला काय फोकस करायचा आहे. म्हणजे ऍक्च्युअली जे आहे प्रत्येकाचा ज्यावेळेस आपण पर्सनल इंटरव्ह्यू घेऊ किंवा तुम्हाला ज्यावेळेस मी प्रश्न विचारायला सुरुवात करेन, ठीक आहे, त्या प्रश्न विचारल्यानंतर मला ऍक्च्युअली लक्षात यायला लागेल की म्हणजे आपल्यामध्ये काय कमतरता आहे. ठीक आहे, म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये आपण कमी पडतो आहे हे त्यावेळेस मला लक्षात यायला लागेल. त्यानंतर मग तुम्हाला स्वतःला प्रत्येकाला मी तसे सजेशन देणार आहे की तुम्हाला या गोष्टीवर फोकस करायचे. ठीक आहे, स्पीकिंग असू द्या किंवा हे असू द्या, म्हणजे बोलत असताना अडखळणे असू द्या किंवा त्याच्यामध्ये थोडंसं घाबरल्यासारखं असू द्या. ठीक आहे, म्हणजे बऱ्याच प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे हे पर्सनॅलिटीनुसार डिपेंड असतं. जसं आपण म्हणत असतो की इंटरव्ह्यू मध्ये प्रत्येकाची पर्सनॅलिटी समजा आपल्याला चेक करायची आहे. मग प्रत्येकाची पर्सनॅलिटी बघितल्यानंतर माझ्या सुद्धा लक्षात येईल की याच्या पर्सनॅलिटीमध्ये समजा कुठे समजा काय कमतरता आहे किंवा काय करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर ते आपण त्याच्यामध्ये तुम्हाला आपण म्हणजे बघून आपण त्याच्यामध्ये त्यावेळेस सांगणार आहोत. ठीक आहे, तर आलं तुमच्या लक्षात. थोडक्यात मी तुम्हाला म्हणजे आज एक म्हणजे ओव्हरव्ह्यू देण्याचा प्रयत्न करतोय की आपल्याला जे आहे म्हणजे आपल्याला जे हे आपल्या इंटरव्ह्यूचे जे सेशन्स आहेत ह्याच्यामध्ये सुरुवातीला काही इंडिव्हिज्युअल लेक्चर सुद्धा मी घेणार आहे. म्हणजे बरेच सेशन्स जे असतील त्याच्यामध्ये म्हणजे कॉन्फिडन्स बिल्डिंग मध्ये असतील. मी तुम्हाला बरेच म्हणजे इंटरव्ह्यूचे किस्से सुद्धा सांगेन की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत जे समजा इंटरव्ह्यूच्या बाबतीत समजा झालेलं आहे. म्हणजे आपले जे काही विद्यार्थी असतात की छोटीशी गोष्ट होते, एक छोटंसं बोलत बोलत समजा काहीतरी एक चुकीची गोष्ट समजा त्याच्यामध्ये जाऊ शकते. एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळे असं होतं की म्हणजे सगळा इंटरव्ह्यू समजा डायव्हर्ट झाला आणि इंटरव्ह्यू समजा दुसऱ्या गोष्टीकडे झाला. म्हणजे तुमचं एक सेशन फक्त एका गोष्टीवर असणार आहे की म्हणजे इंटरव्ह्यू आपण कसा म्हणजे आपला इंटरव्ह्यू आपण कसा ड्राईव्ह करायचा. म्हणजे या सगळ्या गोष्टी असतात, या सगळ्या स्किल्स असतात. ठीक आहे, जर समजा तुम्ही कॉन्स्टिट्यूशन मध्ये परफेक्ट आहात, मग तुम्हाला काय करायचं की तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनवर प्रश्न विचारतील. ठीक आहे, समजा तुमचं क्रिमिनल प्रॅक्टिस मध्ये समजा तुम्ही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचे मॅटर चालवलेले आहेत, ते तुम्हाला फोकस करून समजा ते कसं समजा म्हणजे फोकस कसा करून दाखवायचा आहे. इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला म्हणजे आपली बाजू भक्कम आहे त्या भक्कम बाजूकडे आपल्याला आपला इंटरव्ह्यू ड्राईव्ह करायचा असतो. ठीक आहे, आणि आपल्या शेवटी कोणताच माणूस परफेक्ट नसतो. ठीक आहे, बऱ्याच वेळेस असं असतं की आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल काहीच माहिती नाही. म्हणजे तुमच्यापैकी काही लोक असे आहेत ज्यांचं समजा प्रॅक्टिस समजा कमजोर आहे किंवा प्रॅक्टिस समजा कमी केलेला आहे. तर अशा लोकांना थोडंसं प्रॅक्टिकल प्रश्नापेक्षा थोडंसं थिअरॉटिकल प्रश्न जर समजा हे करायचे असतील तर ते थिअरॉटिकलचे क्ल्यू कसे सोडू शकतात. म्हणजे आपण बोलत असताना इंटरव्ह्यू समजा कशा पद्धतीने आपण ड्राईव्ह करू शकतो. ठीक आहे, मी सुद्धा आतापर्यंत जे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत त्याच्यातनं तुम्हाला मी काही गोष्टी समजा सांगणार आहे. ठीक आहे, त्याच्यातनं मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे की कशा पद्धतीने समजा आपल्याला म्हणजे इंटरव्ह्यू आपण ड्राईव्ह करू शकतो किंवा जे काही विद्यार्थ्यांचे समजा अनुभव आहेत त्याच्यामध्ये तर ते म्हणजे आपण त्याच्यामध्ये सांगणार आहोत. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, आउट ऑफ सिलेबसचा म्हणून प्रश्न नाही. ठीक आहे, क्रिमिनल प्रॅक्टिस आता तुम्ही कोर्टासमोर जाऊन तुम्ही काय सांगणार आहात म्हणजे पॅनल समोर जाऊन तुम्ही काय सांगणार आहात की तुम्ही 5 वर्ष क्रिमिनल मध्ये प्रॅक्टिस केलेली आहे. मग अशा वेळेस तुम्हाला ते तुम्ही कसं जस्टिफाय करू शकाल. ठीक आहे, 5 वर्षामध्ये तुम्ही काय केलेलं आहे हे आपण कसं त्यांना सांगू शकतो किंवा कसं आपण जस्टिफाय करू शकतो, हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं चॅलेंज असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये बरेच इमोशनल प्रश्न असतील किंवा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील. म्हणजे तुमचे पेशन्स चेक करण्यासाठीचे प्रश्न असतील. ठीक आहे, म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला हरासमेंट करण्यासाठीचे प्रश्न असतील. ठीक आहे, म्हणजे एखादा व्यक्ती म्हणजे टेन्शन मध्ये कसा रिॲक्ट करतो. ठीक आहे, आपल्या हाताच्या बाहेरची सिच्युएशन असेल तर त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने रिॲक्ट करता. आता एक वेळ अशी असू शकते की तुम्ही एकदम म्हणजे आता ग्रुपमध्ये ज्यावेळेस मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्यावेळेस तुमच्या रिॲक्शन्स वेगळ्या असू शकतात.
ठीक आहे. पण ज्यावेळेस आपण म्हणजे समजा मी एकटा समजा तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे, माझ्यासोबत दुसरा एखादा पॅनल मेंबर असेल, ठीक आहे, त्यावेळेस तुमचे रिएक्शन त्याच्यामध्ये वेगळे असू शकतात. ठीक आहे. म्हणजे तशा पद्धतीने सुद्धा आपल्याला ते म्हणजे प्रॅक्टिस करायचं आहे. ठीक आहे. ग्रुपमध्ये विचारणं कशासाठी, की म्हणजे बाकीच्या लोकांना सुद्धा ते प्रश्न लक्षात येतील. त्याच्यानंतर जे उत्तरं त्याच्यामध्ये समजा आपण प्रोबेबल द्यायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात. समजा एखादी महिला आहे, तर त्या महिलेला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की तुमचं लग्न झालंय का? ते म्हणतील हो झालेलं आहे. मग म्हणजे तुमचे म्हणजे पती काय करतात? तर ते समजा एखादा त्यांचा पुणे बेस कुठेतरी जॉब आहे. मग तुमची समजा बदली इकडे कुठेतरी झाली, तर मग तुम्ही काय करणार? ठीक आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस अशा प्रकारचे प्रश्न असतात, ज्या प्रश्नामध्ये असं दिसतं, की आपण आपली दाखवतो, की माझी तयारी नाही आहे जॉब करण्याची. ठीक आहे. बऱ्याच वेळेस एखाद्या व्यक्ती आता आपल्याला आरक्षण आहे, समजा स्पेशली एबल लोकांना आरक्षण आहे. मग स्पेशली एबल लोकांना सुद्धा म्हणजे त्याची किती तयारी आहे जॉब करण्याची, हे सुद्धा ते लोक चेक करू शकतात. ठीक आहे. म्हणजे तुम्ही समजा म्हणजे कोर्टामध्ये समजा तुम्ही कशा पद्धतीने समजा हे करणार आहात, डिफेंड करणार आहात. म्हणजे तुमचे जे म्हणजे तुमचे जे स्पेशल ॲबिलिटी जे आहे, म्हणजे शारीरिक समजा जे हे आहे, हे तुमच्या जॉबमध्ये कुठे अडथळा आणणार आहे का? ठीक आहे. म्हणजे बऱ्याच प्रकारच्या गोष्टी असतात. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रकारे समजा वेगळ्या प्रकारे समजा म्हणजे इमोशनल सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. तुमची मॉरॅलिटी सुद्धा चेक केली जाऊ शकते. तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन चेक केला जाऊ शकतो. तुमचा बायसनेस वगैरे जो आहे समजा, तो चेक केला जाऊ शकतो. म्हणजे नंबर ऑफ प्रकारचे प्रश्न आहेत. इंटरव्ह्यूमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याच्यावर तुम्ही उत्तर देणार आहात. मग आपल्याला आपल्या कोर्समध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीच करायच्या आहेत. सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं, की म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला तुमची जी बोलण्याची जी समजा जी म्हणजे स्किल्स आहेत, म्हणजे जे स्पीकिंग स्किल्स आहेत, तर ते स्किल्स डेव्हलप आपण करणार आहोत. म्हणजे प्रत्येकाचा नंबर येणार आहे. असं नाही की मी तुम्हाला फक्त जनरलाइज प्रश्न विचारणार आहे आणि क्लासमधला कोणीही त्याच्यामध्ये उत्तर देणार आहे. ठीक आहे. करंट इन्सिडेंट्स वगैरे समजा आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत असतात. ठीक आहे. तुम्ही एखाद्या स्पेसिफिक जिल्ह्याचे आहात. तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत. ठीक आहे. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुमचं एखादं कोर्ट आहे समजा. कोर्टामध्ये काहीतरी गोष्ट घडलेली असेल. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला त्यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्याचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. म्हणजे इंटरव्ह्यूला प्रोबेबल जेवढे प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे प्रश्न तुम्ही आपल्या या 4 महिन्याच्या सेशन्समध्ये तुम्ही 5-6 वेळेस तरी ऐकणार आहात. ठीक आहे. जो प्रत्येक प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारला जाणार आहे, तो 5-6 वेळेस तरी तुमच्या कानावर या आपल्या सेशन्समध्ये येऊन जाणार आहे. आणि 5-6 वेळेस तरी तुम्ही त्याचं उत्तर म्हणजे 5-6 लोकांनी दिलेलं उत्तर तुम्ही ऐकणार आहात. ठीक आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, की आपण हे प्रश्न प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने आपण विचारणार आहोत. म्हणजे प्रत्येकाला रोल नंबर दिला जाणार आहे. ठीक आहे. आणि त्या रोल नंबरनुसारच तुम्हाला त्यामध्ये उत्तरं म्हणजे करायचे आहेत. ठीक आहे. आतापर्यंतचे जे आपले सेशन्स आहेत, म्हणजे आतापर्यंतचे जे आपले लेक्चर्स आहेत, त्या लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जे बॉन्डिंग असतं, त्या बॉन्डिंगपेक्षा खूप जास्त बॉन्डिंग तुमचं या सेशनमध्ये होणार आहे. ठीक आहे. म्हणजे या सेशनच्या नंतर ह्या 4 महिन्याच्या नंतर म्हणजे समजा 4 महिने किंवा 3.5 महिने धरा. या 3.5 महिन्यानंतर किंवा 4 महिन्यानंतर तुम्ही तुमच्यापैकी प्रत्येक जण दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे नावानिशी ओळखणार आहे किंवा म्हणजे तुम्ही कोणत्या कोर्टात काम करता. ठीक आहे. ह्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या ओळखी होणार आहेत. कारण तुमच्यापैकी प्रत्येकाला बोलायचं आहे. ठीक आहे. आता आता माझी प्रत्येकासोबत पर्सनल बॉन्डिंग असते. मी तुमच्यापैकी प्रत्येकाला ओळखतो. तुमच्यापैकी आपलं कन्व्हर्सेशन होत असतं. तुमचे बरेच प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करत असतो. बऱ्याच गोष्टी होत असतात. पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही जे बाकीचे जे लोक आहेत ते सुद्धा कशा पद्धतीने उत्तर देत आहेत. ठीक आहे. त्याच्यानुसार सुद्धा आपलं त्याच्यामध्ये एक बॉन्डिंग होणार आहे आणि ते सुद्धा आपलं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे जे काही समजा प्रश्न समजा क्रिमिनल प्रॅक्टिसमध्ये म्हणजे समजा मी तुम्हाला रिमांडवर काही प्रश्न विचारेल समजा. ठीक आहे. तुमच्यातली काही लोक त्याच्यामध्ये उत्तर देणार आहेत. मी तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्या बेल प्रोसिडिंग्स वगैरे म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं त्याच्यावर काही प्रश्न असतील. ठीक आहे. म्हणजे समजा एखाद्या केसमध्ये पीपी काय काम करतो. ठीक आहे. केस म्हणजे पीपीचं काम कुठनं सुरू होतं. ठीक आहे. रिमांडच्या याच्यामध्ये पीपीचं काम कुठनं सुरू होतं. ठीक आहे. म्हणजे कधी-कधी समजा म्हणजे बऱ्याच प्रकारच्या क्रिटिकल सिच्युएशन्स असतात. ठीक आहे. म्हणजे पोस्कोच्या लॉज असू द्या किंवा हे असू द्या. पीपीचा से समजा बेल प्रोसिडिंग वगैरे असेल तर पीपीचा म्हणजे से वगैरे मागितला जातो. तर अशा वेळेस पीपी आपला से कशा पद्धतीने समजा देत असतो. ठीक आहे. त्या से मध्ये नेमकं काय म्हणणं असतं. ठीक आहे. से तशा प्रकारचा कुठे-कुठे लागत असतो. म्हणजे कुठे-कुठे समजा आपल्याला आपलं काम आहे. म्हणजे एक प्रकारे इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला आता काय काय विचारणार आहेत. म्हणजे तुम्ही जे आज आहात. ठीक आहे. आज तुम्ही 5 वर्षामध्ये तुम्ही जे प्रॅक्टिस केलेलं आहे. एक तर तुम्हाला त्याच्यावर प्रश्न असणार आहेत आणि दुसरे जे तुम्हाला प्रश्न असणार आहेत, की तुम्ही आता इथून पुढे पीपी झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात. त्याची पण आपल्याला आयडिया असली पाहिजे. ठीक आहे. 2 गोष्टी आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं. तुमचं आतापर्यंत जे आयुष्य आहे, तुमच्यापैकी काही लोकांचं 10-10 वर्ष प्रॅक्टिस आहे. मग 10 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही काय केलं म्हणून सांगणार आहात. ठीक आहे. ह्याची आपली तयारी असली पाहिजे. मग याची तयारीमध्ये मग तुम्ही जे नाव सांगाल, तुम्ही सांगाल किंवा मी समजा सर मी जे तुम्हाला म्हटलं की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट.
ठीक आहे, तुम्ही जर म्हणाल की मी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचे वगैरे मॅटर चालवलेले आहेत, तर तुम्हाला त्याच्यावर प्रश्न सुरू होतील. मग तिथे ते लोक हे नाही बघणार, ठीक आहे, तिथे ते लोक हे नाही बघणार की या व्यक्ती जर त्याच्यामध्ये म्हणजे हे आउट ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आउट ऑफ सिलेबस आहे हे नाही बघणार, तुम्हाला त्याच्यावरती लोक प्रश्न विचारतील. ठीक आहे, तुम्ही जर म्हटलं की सर मी म्हणजे आपलं साधं क्रिमिनल केसेसमध्ये वगैरे समजा मी बेल वगैरे समजा असं केलेलं आहे, तर तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारले जातील. तुम्ही जर म्हटलं की माझं सिव्हिल प्रॅक्टिस आहे, ठीक आहे सर, मी मोस्ट तर आमच्या ऑफिसला सिव्हिल मॅटर असतात, अशा वेळेस तुम्हाला त्यामध्ये ते सिव्हिलच्या सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी समजा काही त्याच्यामध्ये विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे काहीतरी समजा लिंक करून तुम्हाला साधारणतः ते तिकडच्या गोष्टी कमी विचारतील, म्हणजे सिव्हिलचं विचारण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण तशी रिक्वायरमेंटच नाहीये. पण सिव्हिल जरी प्रॅक्टिस तुम्ही म्हटले, मग तुम्हाला क्रिमिनलचं काहीच माहिती नाही का, क्रिमिनल साईडचं काहीच माहिती नाही का, मग तुम्ही म्हटले मला काहीच माहिती नाही, असं तर आपण म्हणू शकणार नाही. ठीक आहे, आपल्याला म्हणावंच लागेल की सर आमच्या ऑफिसला काही क्रिमिनल मॅटर सुद्धा असतात, मी त्याच्यामध्ये जवळून बघितलेलं आहे. मग जवळून बघितलेलं आहे म्हटल्यानंतर मग एवढं तुम्ही म्हटल्यानंतर बाकीचे जे तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत, तर ते तर आपण त्याच्यामध्ये म्हणजे जी आपल्याला जी बेसिक इन्फॉर्मेशन असायला पाहिजे ती तर आपण ह्याच्यामध्ये सांगणारच आहोत. ठीक आहे, असं असणारच आहे, बऱ्यापैकी लोकांची सिव्हिल प्रॅक्टिस असणार आहे. तर ते लोक ज्यांची सिव्हिल प्रॅक्टिस आहे ते लोक सुद्धा पॅनल समोर असं कधीच म्हणू शकणार नाहीत की सर मला क्रिमिनल बद्दल काहीच माहिती नाही, म्हणजे क्रिमिनल प्रॅक्टिस बद्दल मला काहीच माहिती नाही, असं म्हणणं आपल्यासाठी धोकादायक असणार आहे. ठीक आहे, आपल्याला सांगावंच लागेल की सर मी या सगळ्या गोष्टी जवळून म्हणजे बघितलेल्या आहेत, अशा प्रकारचे काही मॅटर असतात आमच्या ऑफिसला, किंवा मी म्हणजे सुरुवातीच्या काही काळामध्ये क्रिमिनल मॅटर्स मी बघितलेले आहेत, मला म्हणजे तशा प्रकारची थोड्या अशा प्रकारची आयडिया आहे, असं तुम्हाला त्यामध्ये सांगावंच लागेल. म्हणजे एकदम मला काहीच म्हणजे कल्पनाच नाही अशा प्रकारचं आपण उत्तर देऊ शकत नाही. ठीक आहे, कारण तुम्हाला जे आता तुम्ही म्हणजे इतके तुम्हाला असे विचारतील, मग तुम्ही जर म्हटले की मी सिव्हिल प्रॅक्टिशनर आहे, मग आता इकडे कसं काय येता तुम्ही, म्हणजे आता तुम्हाला पीपी का व्हायचंय? ठीक आहे, जर तुमचं सिव्हिल प्रॅक्टिस आहे, तुमची प्रॅक्टिस चालत नाही का? ठीक आहे, असे सुद्धा प्रश्न विचारतात. ठीक आहे, तुमची प्रॅक्टिस चालत नाही का, मग त्याला तुम्ही काय म्हणणार, माझी प्रॅक्टिस अजिबात चालत नाही, मग त्याच्यामुळे आता पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळे आता ठरवले की आता आपलं काय करू, एपी म्हणजे पीपी वगैरे हो, असं तुम्ही उत्तर देऊ शकता, असे उत्तर देऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्यामध्ये एक तुम्हाला म्हणजे उत्तर देत असताना जे आपल्या बऱ्याच वेळेस जे गोष्टी सत्य आहेत तर त्या सांगून चालत नाही. समजा काही महिला असतील, तर महिला जर समजा प्रॅक्टिस केलेलीच नाहीये, ठीक आहे, मग प्रॅक्टिस केलेलीच नाहीये समजा घरी वगैरे समजा, मग तुम्हाला असे विचारू शकतात, घरी मग आता तुमचं स्वातंत्र्य राहिलं नाही का, मग आता एकदम पगार पाणी नसल्यामुळे वगैरे तुम्ही आता ठरवलं का की म्हणजे खरंच काहीतरी आपलं स्वतःची नोकरी असायला पाहिजे म्हणून तुम्ही इकडे आले का? ठीक आहे, असे तुम्हाला विचारू शकतात. तुम्हाला तशा प्रकारचे उत्तर म्हणजे म्हणजे काहीतरी करून ते आपल्याला असं पकडतील की म्हणजे त्यांना पकडायचं आहे की आता ही जी महिला आहे हिने कधीच कोर्टात गेली नाही, हे त्यांना पकडायचं आहे. आणि एकदा त्यांनी तुम्हाला तशा प्रकारे जर पकडलं म्हणजे हिला काही कल्पनाच नाही किंवा कोर्टात प्रॅक्टिसच नाही, फक्त आता एक जस्ट जागा सुटलेला तर मग आता आलेला आहे नोकरी समजा बघण्यासाठी, आता हे अशा प्रकारे यांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे, तर हे सुद्धा आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. मग तुम्ही जर म्हणताय की मला प्रॅक्टिस आहे, मला माहिती आहे, मला नॉलेज आहे, मी एखाद्या सिनियर खाली समजा सिनियर सोबत आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे, म्हणजे आता जसं डीजेला वगैरे असतं, डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामला कसं असतं की तुम्हाला डायरेक्ट ते काय करतात, तुम्ही कोणत्या कोणत्या मॅटरमध्ये अपियर झाले तुम्हाला लिस्ट वगैरे मागतात. ठीक आहे, एपीपी जेएमएफसी ला वगैरे एकदम तशा प्रकारचं नाहीये की म्हणजे कोणत्या मॅटरमध्ये अपियर झाले, काय काय केलं, म्हणजे तुमचं मग रेकॉर्डवर नाव आहे का, हे अशा प्रकारच्या क्रॉस एक्झामिनेशन वगैरे असलं काही केलं जात नाही. ठीक आहे, इथे जे काही आहे ते माणूस समोर आहे, त्याला प्रश्न विचारल्यानंतरच तुमचं नॉलेज जज केलं जाणार आहे. ठीक आहे, हा जो क्रिमिनल प्रॅक्टिसचा जो कोर्स आपण याच्यामध्ये घेतलेला आहे, ठीक आहे, याच्या मागचं कारण असं आहे की क्रिमिनल प्रॅक्टिस मधली लहानात लहान गोष्ट आपण तुम्हाला माहिती करून देणार आहे. ठीक आहे, म्हणजे क्रिमिनल प्रॅक्टिस मधली लहानात लहान गोष्ट आपल्याला याच्यामध्ये इन्क्लूड करायची आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला लोकांची सुद्धा मला म्हणजे तुम्ही लोकांनी सुद्धा मला मदत करायची आहे. ठीक आहे, हे जे आपण करणार आहोत कोर्स याच्यामध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये तुमच्यापैकी बरेच लोक असे तुम्हाला बऱ्याचपैकी गोष्टींचे प्रश्न तुमच्या मनामध्ये जे आहेत, तुमच्या मनामध्ये जे प्रश्न येणार आहेत क्रिमिनल प्रॅक्टिस विषयी ते तुम्ही मला विचारायचे आहेत. ठीक आहे, आणि आपण त्याचं उत्तर त्याच्यामध्ये शोधणार आहोत. ठीक आहे, म्हणजे प्रॉपर म्हणजे असं काहीच असलं नाही पाहिजे क्रिमिनल प्रॅक्टिस मध्ये की जे आपल्याला माहिती नाही. कुठला समजा शब्द असा असला नाही पाहिजे जो त्याच्यामध्ये आपल्याला समजा त्याची म्हणजे आपल्याला कल्पना नाही किंवा आपल्याला माहिती नाहीये. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा कोर्स त्याच्यामध्ये आपल्याला डेव्हलप करायचा आहे. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की 5 वर्ष काय केलं हे हे आपल्याला असं जर कोणी विचारलं त्याच्यामध्ये, तर 5 वर्ष मी प्रॅक्टिस वगैरे केलं नाही, मी घरी बसलो किंवा मी कुठेतरी समजा म्हणजे शिक्षक म्हणून काम करत होतो. आपल्यापैकी काही लोक असे असतील जे समजा कुठल्या तरी कॉलेजला सीएचबी म्हणून काम करतात किंवा प्राध्यापक म्हणून काम करतात, तर त्या लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये हे सांगून चालणार नाहीये की मी फक्त सीएचबी म्हणून समजा मी फक्त प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे, मी कधी कोर्टात वगैरे जात नाही. ठीक आहे, तो स्ट्रगल वगैरे समजा मला जमत नाही किंवा अजून असं काही मी केलेलंच नाहीये. ठीक आहे, या प्रकारची सुद्धा उत्तर आपण त्याच्यामध्ये देऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे बरेच असे प्रश्न असणार आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला खरंच तुमचा मनातला जो तुमचा प्रामाणिकपणा आहे तो तुम्हाला उघड उघड दाखवायचा आहे.
आणि बरेच असे प्रश्न असणार आहेत ज्याच्यामध्ये तुमचा प्रामाणिकपणा दाखवणे म्हणजे तुमच्या इकडनं तिकीट कट करणे. ठीक आहे, इकडचं कॉम्पिटिशन तुम्ही कमी करणार आहात. म्हणजे काही प्रश्नांवर तुम्ही तुमचा प्रामाणिकपणा जर दाखवला तर तुमचं इकडचं तिकीट कट होणार आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये कॉम्पिटिशनच्या बाहेर निघून जाणार आहात. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच गोष्टींवर आपण कशा पद्धतीने समजा रिॲक्ट करत असतो. कुठे खरं बोलायचं, कुठे खोटं बोलायचं, खोटं बोलत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. म्हणजे खोटं म्हणजे एकदम असं भरगच्च म्हणजे असं काहीतरी समजा एखाद्या प्रोव्हिजनवर खोटं बोलायचं नाही. ठीक आहे, समजा सीआरपीच तुम्हाला त्यांनी काहीतरी विचारलेलं आहे, तुम्ही त्याच्यावर काहीतरी असं आहे तसं आहे असं काहीतरी गप्पा वगैरे मारायच्या नाहीत. ठीक आहे, खोटं कुठं बोलावं लागणार आहे. खोटं समजा तुम्ही जर प्रॅक्टिस केली का, तुम्ही प्रॅक्टिस केली नसेल तर अशा वेळेस एकदम मी काहीच प्रॅक्टिस केली नाही, मी कोर्टात गेलो नाही, अशा ठिकाणी खोटंच बोलावं लागतं. मग ते खोटं बोलत असताना एकदम असं साफ खोटं बोलून चालत नाही. ठीक आहे, आपल्याला ते क्रिमिनल प्रॅक्टिस बद्दल नॉलेज सुद्धा असलं पाहिजे. तुम्हाला काहीच माहिती नाही, तुम्हाला बेल प्रोसिडिंग कशा होतात ते माहिती नाही. ठीक आहे, तुम्हाला म्हणजे पीसीआर मध्ये तुम्ही म्हणताय पीसीआर झालं मग लगेच बेलचं ऍप्लिकेशन केलं असं तुम्ही म्हणताय. ठीक आहे, म्हणजे ज्या गोष्टी जिथे होत नाही त्या गोष्टी तिथे जर तुम्ही सांगत असाल म्हणजे त्यांना माहिती असतं कोणते बारकावे समजा तुम्हाला विचारायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे जे प्रश्न आपण तुम्हाला इंटरव्ह्यूच्या सेशनमध्ये विचारणार आहेत, बरेच असे प्रश्न असतील ज्या म्हणजे प्रश्नांमध्ये तुम्हाला फक्त पकडण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजे तुम्हाला मी वेळोवेळी दाखवून देणार आहे की तुम्ही काय उत्तर दिलं, तुमच्या उत्तरातनं मला काय लक्षात आलं, म्हणजे तुमच्या उत्तरातनं तुमचा खोटारडेपणा कसा लक्षात येतोय हे मी तुम्हाला सेशन्स मध्ये दाखवून देणार आहे. ठीक आहे, बरेच असे प्रश्न असतात ज्या प्रश्नामध्ये असं होतं की तुम्ही काहीतरी बोलायला जाता आणि ते बोलल्यानंतर म्हणजे मलाच एकट्याला लक्षात येणार नाही. आपल्या सेशनमध्ये आता जे बाकीचे जे समजा 99 लोक असतात त्या 99 लोकांना सुद्धा लक्षात येऊन जाईल की असं म्हणजे इथे हा व्यक्ती खोटा बोललेला आहे. ठीक आहे, त्याच्यानुसार आपल्यामध्ये सुद्धा डेव्हलपमेंट होणार आहे. ठीक आहे, ज्यावेळेस मी अगोदरही तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांना विचारेल की याच्यामध्ये यांनी काय बोलायला पाहिजे होतं, तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये यांनी काय बोलायला पाहिजे होतं. आणि याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये कुणालाही एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे सेशन्स असणार आहेत त्याच्यामध्ये कुणालाही म्हणजे आपला अपमान वगैरे वाटू द्यायचा नाहीये. ठीक आहे, तुमचा अपमान होणार आहे, तुम्हाला असं वाटेल की माझा अपमान झालेला आहे. ठीक आहे, पण ते तुमच्या अपमानासाठी असणार नाहीये. ठीक आहे, ते तुमच्या लक्षात म्हणजे मी जर समजा तुम्हाला काहीतरी सांगितलं, तुम्हाला काहीतरी मी समजा बोललो, तुमचं उत्तर चुकलं, मग मी तुम्हाला सांगणार की तुम्ही ह्याच्या ठिकाणी असं बोलायला पाहिजे होतं. मग त्याच्या अशा वेळेस तुम्हाला असं वाटू शकतं की एवढी साठी गोष्ट माझ्या कशा लक्षात आली नाही. ठीक आहे, तर हे अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला मनावर घ्यायच्या नाहीयेत, कारण हे सगळे सर्वांच्या समोर होणार आहे. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वांचाच अपमान होऊ शकतो, सर्वांचाच कमीपणा येऊ शकतो आणि हे सर्वांच्याच समोर होणार आहे. त्यामुळे असं मनाला लावून वगैरे घेण्याचं काम कोणी करायचं नाहीये. ठीक आहे, तसं कोणी असेल त्याच्यामध्ये तर तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे एक्झिट वगैरे करू शकता. म्हणजे मी प्रत्येकाचा पर्सनल इंटरव्ह्यू घेतला पाहिजे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये सुद्धा काय होईल की म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे जे प्रश्न आपल्याला सर्वांना सांगायचे आहेत तर ते आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येणार नाहीत, किंवा बाकी लोक तुम्ही जे बाकीच्या लोकांकडून जे तुम्ही ऑब्झर्व्ह करणार आहात तर ते सुद्धा तुम्हाला करता येणार नाही. ठीक आहे, टेस्ट सिरीज मध्ये आता आपले 100 विद्यार्थी होते. मी टेस्ट सिरीज मध्ये तुमच्यापैकी बरेच लोक काय करायचे की सर मला त्याचा पेपर बघायचा आहे, मला त्याचा पेपर बघायचा आहे. आता मलाही माहिती होतं की याने जर त्याचा पेपर बघितला तर याला सुद्धा काहीतरी गोष्टी लक्षात येतील. पण टेस्ट सिरीज मध्ये काहीतरी समजा दुसऱ्या व्यक्तीचा काहीतरी से असतो म्हणून आपण त्याच्यामुळे टेस्ट सिरीजचे पेपर आपण दिले नाहीत. पण हे जे इंटरव्ह्यूचं जे प्रॅक्टिस आहे याच्यामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, प्रत्येकाला लक्षात आलं पाहिजे की काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, ते प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याच्यानंतर आपल्यापैकी प्रत्येकाला लक्षात आलं पाहिजे की या प्रश्नांवर आपण काय उत्तर म्हणजे प्रॉबेबल लोक कसे चुकू शकतात. ठीक आहे, म्हणजे आपण कसे चुकीचे उत्तर देऊ शकतो तर ते सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. याच्यानंतर म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे की याच्यावर प्रॉपर उत्तर काय आहे. म्हणजे क्लासमध्ये आपण सगळे मिळून जे डिस्कशन आपण जे करणार आहोत, ठीक आहे, त्याच्याशिवाय तुम्ही इम्प्रूव्ह करू शकणार नाही. ठीक आहे, तुम्हाला जोपर्यंत तुमच्या चुका लक्षात येणार नाहीत त्याच्याशिवाय तुम्ही इम्प्रूव्ह करू शकणार नाही. ठीक आहे, होणार फक्त एवढंच आहे की तुम्हाला पर्सनली समजा त्याच्यामध्ये प्रत्येकाला सांगायला पाहिजे. हे असं करण्यापेक्षा आपले सुरुवातीचे जे सेशन्स आहेत ह्याच्यामध्ये आपण क्लासमध्येच तुम्हाला सांगणार आहेत. किंवा तुम्हाला असंही होऊ शकतं की तुम्हाला एखाद्या व्यक्ती क्लासमधला सांगू शकतो की सर या प्रोसिडिंग मध्ये तर असं तर काही होत नाही, क्रिमिनल केसमध्ये कोर्टामध्ये तर अशी प्रोसिडिंग नसतेच. म्हणजे तुमच्यापैकी क्लासमधला एखादा व्यक्ती हँड रेज करू शकतो. ठीक आहे, अजून एक गोष्ट आहे, तुमच्यापैकी कुणालाही आपला डायरेक्ट माईक चालू करून बोलायचं नाहीये. तुम्हाला अगोदर हँड रेज करायचं आहे आणि हँड रेज केल्यानंतर मी इकडनं ऍक्सेप्ट केल्यानंतरच तुम्हाला ते बोलायचं आहे. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचं एक डिसिप्लिन पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. ठीक आहे, डिसिप्लिन मॅनरने आपल्याला आपल्या चुका समजावून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, प्रश्न समजावून घ्यायचे आहेत, प्रश्नांची उत्तरं समजावून घ्यायची आहेत. ठीक आहे, बोलण्याचं आपल्याला शिकायचं आहे. तुमच्यापैकी एखादा व्यक्ती जर असा असेल, मी प्रश्न विचारल्यानंतर त्याला उत्तर द्यायचं नाहीये, म्हणजे त्याला स्वतःहून बोलण्यात इंटरेस्टच नाहीये, तर अशा व्यक्तीचं कुणीच काही करू शकत नाही.
ठीक आहे. म्हणजे तुमच्यापैकी काही लोक असे मी म्हणजे मला बोलायची सवय नाही, मी बोलणार नाही, मी म्हणजे मला इथे अजिबात समजा रिप्रेझेंट वगैरे करायचं नाहीये. तर अशा लोकांचं आपण काही करू शकत नाही. ठीक आहे. अशा लोकांचं त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही बोलण्याशिवाय काही होणार नाहीये. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाला त्याच्यामध्ये बोलायचं आहे. प्रत्येकाला त्याच्यामध्ये त्या प्रश्नावर उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही ज्यावेळेस बोलाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल आणि हे सगळे रेकॉर्डिंग असणार आहेत. म्हणजे ज्या सेशन्समध्ये तुम्ही बोललेले आहात, तुम्ही ते परत ऐकायचं. ठीक आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारलेला असेल आणि तुम्ही समजा 2-4 मिनिट तुम्ही उत्तर दिलेलं आहे. तर तुम्ही ते रेकॉर्डिंगमध्ये जायचं आणि रेकॉर्डिंगमध्ये ऐकायचं, की आपण जे बोललोय ते आपण कुठे अडकलो का, कुठे बोललो का? म्हणजे आपल्याला म्हणजे शेवटी तुमच्या लक्षात येईल, या ठिकाणी मी हे जर सांगितलं असतं तर चांगलं झालं असतं. हे अजून चांगलं इम्प्रेशन पडलं असतं. मला रिमांड समजा विचारलेला 167 मी सांगितलंय. ह्याच्यासोबत मी अजून जर समजा सेक्शन 57 वगैरे जर सांगितलं असता, तर अजून चांगलं इम्प्रेशन पडलं असतं. हे तुम्हाला स्वतःला सुद्धा लक्षात येतं. ठीक आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या. मी जे व्हिडिओ बनवत असतो, समजा मला एखादा युट्यूबर साठी एखादा व्हिडिओ बनवायचा आहे. मी व्हिडिओ बनवल्यानंतर मी ज्यावेळेस तो व्हिडिओ परत बघतो, म्हणजे बनवताना माझ्या एखाद्या वेळेस लक्षात येत नाही. पण ज्यावेळेस मी समजा तो परत बघत असतो एडिटिंग करताना, त्यावेळेस काही गोष्टी माझ्या लक्षात येऊ शकतात. हे तसं आहे. तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न विचारतील एका वेळेस तुम्ही समजा काहीतरी बोलून जाल किंवा तुम्हाला असं वाटेल, की या ठिकाणी मी अजून ह्या जर म्हणजे एव्हिडन्स ऍक्टच्या सुद्धा या प्रोव्हिजन सांगितल्या असत्या, तर किती सुंदर झालं असतं. म्हणजे मला माहिती तर होतं, पण मला हे सगळं सांगता आलं नाही. ठीक आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींमधनं, या सगळ्या प्रॅक्टिसमधनं मग तुमच्या लक्षात येईल, की आपण मग का विसरलो? म्हणजे आपण घाई गडबडीमध्ये सांगितलं. ठीक आहे. आपण विचार केला, की पॅनल काय विचार करेल. ठीक आहे. आपण त्याच्यामध्ये थोडंसं घाबरून समजा उत्तर दिलं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट का आठवली नाही? ठीक आहे. का आपल्यासोबत हे असं होत आहे त्याच्यामध्ये? या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही सेशनचे रेकॉर्डिंग बघाल, त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येणार आहे. ठीक आहे. म्हणजे मला वाटतं जवळपास तुमच्यापैकी म्हणजे आता 100 जे आहेत, 100 मधल्या जवळपास 95 लोकांनी जवळपास त्याच्यामध्ये तसं रेकॉर्डिंग घेतलेलंच आहे. 4-5 लोक आहेत त्याच्यामध्ये, ज्यांनी हे रेकॉर्डिंगसाठीचे ₹1000 दिलेले नाहीयेत. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला त्यांना सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण ₹1000 जे तुमचे त्याच्यामध्ये घेतलेले आहेत, याच्यामध्ये आपल्याला असं काही नाहीये. ठीक आहे. जेवढा कंटेंट तुम्हाला आपण त्याच्यामध्ये देतोय, ठीक आहे, ते त्याच्यासाठी त्याचं एक महत्त्वाचं एक कारण आहे. जे क्रिमिनल प्रॅक्टिसचे समजा त्याच्यामध्ये लेक्चर्स असणार आहेत. ठीक आहे. एकदा अपेक्षित आहे की तुम्ही ते आपलं जे प्रेझेंटेशन आहे तुम्ही एकदा परत बघायला पाहिजे. तुम्ही जे केलेलं आहे, तुम्ही जे बोललेले आहात, तुम्ही जे उत्तरं दिलेली आहेत, तुम्ही अजून एकदा जर त्याच्यामध्ये ते ऐकलं तर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये एक वेगळी अंडरस्टँडिंग आपली त्याच्यामध्ये येऊ शकते. ठीक आहे. ते तुम्हाला एकदाच तसं बघता येणार आहे त्या रेकॉर्डेड सेशनमध्ये सुद्धा. पण एकदा तरी तुम्ही त्याच्यामध्ये ते ऐकणं गरजेचं आहे किंवा तुम्ही ते त्याच्यामध्ये ऐकायला पाहिजे. ठीक आहे. जसं मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली, की आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये समजा म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संशय सुद्धा असतो. म्हणजे संशय सुद्धा आहे, की म्हणजे माझं काय होईल त्याच्यामध्ये? म्हणजे मी कोर्स तर जॉइन केलेला आहे. ठीक आहे. मग आता म्हणजे ₹5000 मी घातले की काय? ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला म्हणजे जॉइन करताना मी लोकांना पण सांगितलं होतं. एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला क्षणभर सुद्धा रिग्रेट होऊ देणार नाही. या कोर्सला म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं, की हा माझा स्वतःचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. क्रिमिनल प्रॅक्टिस शिकवणे. आता इंटरव्ह्यूमध्ये आपण बाकीच्या गोष्टी तर आपण करणारच आहोत. पण क्रिमिनल प्रॅक्टिस थिअरॉटिकल म्हणजे फक्त लेक्चर घेऊन क्रिमिनल प्रॅक्टिस शिकवता येत नाही. मलाही माहिती आहे. ठीक आहे. पण तरी सुद्धा त्याची एक वेगळ्या लेव्हलची अंडरस्टँडिंग तुम्हाला देण्याचं म्हणजे जो प्रयत्न आहे तो प्रयत्न मला करायचा आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये असं होऊ शकतं, की मी कुठेतरी समजा कमी पडेल, मला कुठेतरी कमीपणा वाटेल. म्हणजे कमीपणा म्हणजे कुठेतरी समजा माझ्याकडनं काहीतरी कमतरता होऊ शकते. ते सुद्धा मला चेक करायचं आहे. आता आपण हे एकदम म्हणजे तुमच्यापासून आपण सुरुवात करत आहोत, की एखाद्या म्हणजे समजा 100 लोक आहेत त्याच्यामधले. काही लोक कोर्टात गेलेले नाहीत, काही लोक कोर्टात गेलेले आहेत. त्या लोकांना सुद्धा क्रिमिनल प्रॅक्टिस लेक्चरच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण समजावून सांगू शकतो. एक पिक्चर समजा कोर्टामध्ये काय होतं किंवा समजा म्हणजे ज्या प्रोसिडिंग मध्ये समजा कोर्टामध्ये नेमकं काय काय होत असतं, कुणाचं काय म्हणणं असतं, काय म्हणजे कशा प्रकारे समजा प्रोसिडिंग असते, हे आपण लेक्चरच्या माध्यमातून दाखवू शकतो का? ठीक आहे. हे म्हणजे मी स्वतः मनावर घेतलेलं आहे. आणि हे खूप दिवसापासून माझ्या स्वतःच्या डोक्यात होते, की आपल्याला ते करून दाखवायचं आहे आणि ते मी तुमच्या बॅचच्या बाबतीत करून दाखवणार आहे. ठीक आहे. तुमचे जे आपण जे तुमच्याकडनं जी फीस घेतलेली आहे, ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं, की आपल्या इंटरव्ह्यूला त्याच्यामध्ये नाव म्हणजे येणारच आहे. ठीक आहे. 90 मार्क तर तुमच्यापैकी प्रत्येकाला पडणारच आहेत. 90च्या वर असं मेरिट जात नसतं, गेलं तरी समजा 5-10 मार्क इकडे-तिकडे. जर समजा यदा कदाचित असं झालं, की आपला पेपर समजा कट शॉर्ट जर करून समजा आपल्याला समजा अजून समजा कमी मार्क पडले किंवा अजून असं काही झालं, तर विश्वास ठेवा, की म्हणजे एक क्षणभर सुद्धा तुम्हाला रिग्रेट होऊ देणार नाही. थोडंसं मी बाकीच्या गोष्टीत कमी पडू शकतो. म्हणजे थोडंसं असं होऊ शकतं, की क्रिमिनल प्रॅक्टिस मधलं काहीतरी प्रोसिडिंग तुम्हाला सांगू शकलो नाही किंवा समजावू शकलो नाही. ठीक आहे. म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये समजा कमतरता राहून गेली. असं त्याच्यामध्ये थोडंसं होऊ शकतं. पण तरी सुद्धा म्हणजे जेवढं समजा आपण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहोत,
ठीक आहे, याच्या बाबतीत तुम्हाला म्हणजे काही कमी मिळालं असं त्याच्यामध्ये अजिबात होणार नाही. एवढ्या सुंदर पद्धतीने आपण या कोर्सला आपण डिझाईन करणार आहोत आणि याच्यामध्ये तुमच्यापैकी प्रत्येकाची आपल्याला मदत लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे रेकॉर्ड जे सेशन जे असणार आहेत याच्यामध्ये तुमच्यापैकी प्रत्येक जण म्हणजे जे समजा आपल्याला जे प्रॅक्टिकल जे नॉलेज आहे, ठीक आहे, हे प्रत्येक जण आपण म्हणजे तुम्हाला माहिती असेल आपण समजा तुम्ही पाहिलं असेल की समजा एखाद्या ड्रग अब्यूज वगैरे समजा लोक असतील, समजा काही दुष्काळग्रस्त लोक असतील, म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा भूकंप झाला होता, ते भूकंपातले ग्रस्त लोक समजा एका ठिकाणी जमले की ते काय करतात, आपलं दुःख वगैरे समजा शेअर करणे, की तुम्ही म्हणजे त्यांच्या स्टोऱ्या शेअर करणे की या भूकंपातनं आम्ही कशा पद्धतीने वाचलो. म्हणजे एक क्लब बनवला जातो आणि त्या क्लबमध्ये लोक आपल्या प्रकारच्या म्हणजे अशा प्रकारची त्याच्यामध्ये काय करत असतात, एक माहिती त्याच्यामध्ये शेअर करत असतात. किंवा त्याच्यामध्ये समजा म्हणजे आर्मीमध्ये समजा काही लोकांचं समजा पाय मोडलेला आहे, काही लोकांचं समजा शरीर अपंग म्हणजे समजा हे झालेलं आहे, असं काही झालेलं असेल तर ते लोक सुद्धा ज्यावेळेस सोबत बसतात त्यावेळेस त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर करत असतात. हा जो कोर्स आहे या कोर्समध्ये तुम्हाला प्रत्येकाला तुमची बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आपल्या सर्वांचे एक्सपिरियन्सेस सुद्धा शेअर करणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं की या कोर्स मधला प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला नावानिशी आणि कुठल्या कुठल्या कोर्टात हा व्यक्ती काम करतो याचा काय एक्सपिरियन्स आहे इथपर्यंत तुम्ही दुसऱ्या लोकांना ओळखणार आहात. म्हणजे एक मेमोरेबल प्रकारची जी जर्नी आहे ती आपण या कोर्समध्ये आपण बनवणार आहोत. ठीक आहे, म्हणजे तुम्ही शेवटी ज्यावेळेस आपण म्हणजे ज्यावेळेस समजा तुम्ही त्याच्यामध्ये शेवटी ज्यावेळेस आपण म्हणजे आपण याचं ज्यावेळेस आपण समजा हे करणार आहोत, म्हणजे याचं ज्यावेळेस मी तुम्हाला काय म्हणतो आपण फीडबॅक सेशन ज्यावेळेस आपण घेणार आहोत, त्या फीडबॅक सेशन मध्ये तुम्ही माझ्याबद्दल कमी आणि तुमचे जे बॅचमेट्स आहेत यांच्याबद्दल तुम्ही खूप जास्त बोलणार आहात. ठीक आहे, यांच्याबद्दल तुम्ही खूप जास्त बोलणार आहात कारण तेवढे सगळे एक्सपिरियन्सेस जे आहेत त्याच्यामध्ये हे आपण त्याच्यामध्ये ऐकणार आहोत. ठीक आहे, म्हणजे एवढे सगळे एक्सपिरियन्सेस आपण या लाईव्ह सेशन जे असणार आहेत आपले याच्यामध्ये आपण ऐकणार आहोत आणि जे रेकॉर्डेड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे परत पण बघता येणार आहेत. ठीक आहे, म्हणजे कोर्टामध्ये म्हणजे असे असणार आहे त्याच्यामध्ये समजा एखादं समजा बेल पिटिशन आहे, म्हणजे एखादी क्रिटिकल बेल पिटिशन आहे, तुमच्यापैकी एखाद्या व्यक्ती ते क्रिटिकल बेल पिटिशन मध्ये समजा ज्या काही टेक्निकॅलिटी झाल्या तुमच्या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्ही ते शेअर करू शकता. ठीक आहे, आपल्याला हे जे आता मी जे तुम्हाला सांगितलं की रविवारी फक्त आपले सेशन्स असणार आहेत. ठीक आहे, याचं टायमिंग जे आहे म्हणजे समजा जसं जसं समजा आपली परीक्षा जवळ येऊ शकतात किंवा आपल्याला जाणीव झाली की आता पुढच्या एका महिन्यामध्ये रिझल्ट लागणार आहे, तर तो शेवटचा जो महिना असेल त्या शेवटच्या महिन्यामध्ये आपण समजा सॅटर्डे एखादा आपण त्याच्यामध्ये ऍड करूया. ठीक आहे, सॅटर्डे फ्रायडे वगैरे समजा आपण ऍड करूया, म्हणजे आपल्याला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे कॉन्फिडन्स आहे, एक्सपिरियन्स आहे, म्हणजे सगळ्या प्रकारचं जे त्याच्यामध्ये जे आहेत आपण शेअर करणार आहोत आणि आपण एक म्हणजे एक मेमोरेबल ज्याला आपण म्हणतो म्हणजे नॉलेजच शेअरिंग करायचं आहे. याच्यामध्ये असं कुठलं काही म्हणजे असं व्यर्थ डिस्कशन होणार नाहीये. ठीक आहे, म्हणजे प्रॅक्टिकसचं जे आपलं नॉलेज आहे हे आपण सर्वजण एका ठिकाणी बसून आपण शेअर करणार आहोत. याला तुम्ही एक म्हणजे एक प्रकारचा एक म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं की एक क्लब ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, म्हणजे जसं एक्सपिरियन्सेस शेअर करणार जो म्हणजे आर्मी मधल्या लोकांचा जसा क्लब असतो. ठीक आहे, जे बाईक रायडर्स असतात समजा त्यांचा एखादा समजा क्लब असतो. ठीक आहे, हे जे तशा प्रकारचा आपला एक प्रॅक्टिस जे जे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले जे लोक आहेत, ठीक आहे, म्हणजे ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे आपले जे बाकीचे सेशन्स माझे लेक्चर जे आहेत ते तर मी घेणारच आहे. म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये काय काय प्रश्न समजा म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने समजा कॉन्फिडन्सली अपेअर होऊ शकता, ड्रेसिंग आपलं कसं असलं पाहिजे, आपलं बिहेवियर कसं असलं पाहिजे, आपण बोललं कसं पाहिजे, कुठल्या व्यक्तीला पेशन्सली ऐकून घेणं असू द्या, म्हणजे इंटरव्ह्यू साठी ज्या काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे माझे सेशन्स असणार आहेत. ठीक आहे, तुम्हाला जे काही प्रश्न इंटरव्ह्यू पॅनल विचारू शकतं ते प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला 5-5 वेळेस तरी तुमच्या कानावर पडतील सेशन्स मध्ये, तर ते प्रश्न सुद्धा तुमच्या कानावर पडणार आहेत. त्याच्यानंतर प्रॅक्टिसचे जे मी तुम्हाला सांगितलं रेकॉर्डेड कोर्समध्ये जे व्हिडिओज आहेत तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बघणार आहात. म्हणजे आपले CRPC एव्हिडन्स ते सुद्धा तुम्ही करणारच आहात. याच्या व्यतिरिक्त जो आपला वेळ आहे त्या वेळामध्ये आपण तुमचे सर्वांचे जे एक्सपिरियन्सेस आहेत प्रॅक्टिस मधले एखाद्या पर्टिक्युलर मॅटर मधले हे सगळे सुद्धा आपण शेअर करणार आहोत. हे सगळे सुद्धा आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. ज्या काही टेक्निकॅलिटीज काही काही क्रिमिनल मॅटरमध्ये येऊ शकतात तर त्या टेक्निकॅलिटीजवर आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. एखादं म्हणजे असं प्रत्येकाच्या आयुष्यात एखादं असं मॅटर असतं. ठीक आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एखादं असं मॅटर असतं ज्या मॅटरमध्ये एकदम त्यांना कस लागला, म्हणजे क्रिमिनल प्रॅक्टिसचा कस लागला, म्हणजे खूपच जास्त समजा कष्ट घ्यावे लागले. म्हणजे तुम्हाला एखादी अशी मॅटरची स्टोरी तुम्ही सांगू शकता ज्याच्यामुळे बाकीचा 99 लोक तुम्हाला रिमेंबर म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवतील की म्हणजे सर मुंबईचे आहेत, मुंबईच्या कोर्टामध्ये एक अशा प्रकारचं मॅटर होतं. सुरुवातीला त्याच्यामध्ये त्यांनी अशा प्रकारचं ऍप्लिकेशन दिलं, त्याच्यानंतर हे झालं, त्याच्यानंतर हे झालं, त्याच्यानंतर त्या मॅटरमध्ये अशा प्रकारच्या टेक्निकॅलिटी झाल्या, त्याच्यामध्ये समजा अजून काहीतरी झालं, शेवटी असा अॅक्युटल झाला. म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येक जण एक अशा प्रकारची स्टोरी समजा सांगू शकतो ज्याच्यामुळे बाकीचे 99 लोक तुम्हाला लक्षात ठेवतील.
ठीक आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येकामध्ये अशा प्रकारचं सुद्धा एक बॉन्डिंग करायचं आहे. ठीक आहे. प्रत्येकाकडे खूप सारे एक्सपिरियन्सेस आहेत. प्रत्येक जण त्याच्यामध्ये आपल्या एरियातला, आपल्या ह्याच्यातला एक धुरंधर आहे. ठीक आहे. एक पॅनल आपण म्हणजे आपण ज्याला म्हणतो की एक मोठी फर्म ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. एक महाराष्ट्र लेवलची जी फर्म ज्याला म्हणतो, तशा प्रकारचा आपण काही केसेस वगैरे घेणार नाही. फर्म म्हणून कराड लॉ क्लासेस म्हणून काही फर्म आपण काही केसेस वगैरे घेणार नाही. पण तरी सुद्धा एक कम्युनिटी ज्याला आपण म्हणतो, एक नॉलेजची आपण जे स्थापन करू शकतो. म्हणजे मला सुद्धा बाकी बॅचेसच्या विद्यार्थ्यांबद्दल एवढं जास्त माहिती नाही, पण तुमच्याबद्दल आपल्याला तशा प्रकारचं एक बॉन्डिंग आपल्याला डेव्हलप करायचं आहे. तशा प्रकारचं नॉलेज एक आपल्याला डेव्हलप करायचं आहे, की ह्या समजा तेजश्री राणे मॅडम आहेत, म्हणजे हायकोर्टामध्ये समजा वगैरे त्यांचं हे असतं. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला माहिती असलं पाहिजे. तुमचे जे एक्सपिरियन्सेस आहेत, ते कधी समजा दुसरे सर आहेत, ठीक आहे, ते ह्या पर्टिक्युलर कोर्टामध्ये असतात. मग या कोर्टामध्ये त्याच्यामध्ये त्यांचं त्याच्यामध्ये अशा प्रकारचे मॅटर चालवतात. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाला मिळून आपल्याला काय करायचं आहे, या एक्सपिरियन्सेसला आपल्याला याला कॉन्ट्रीब्युट करायचं आहे. प्रॅक्टिस जी आहे त्याच्यामध्ये आपली जे क्रिमिनल प्रॅक्टिस आहे, क्रिमिनल प्रॅक्टिसमध्ये आपण काय काय करतो, छोटीशी जी गोष्ट आहे आपल्या क्रिमिनल प्रॅक्टिसमध्ये आपण करतो. एखादं छोटंसं ऍप्लिकेशन समजा आपण करत असेल कुठं, तर त्या ऍप्लिकेशन बद्दल आपण माहिती घेणार आहोत, की ते ऍप्लिकेशन कशासाठी असतं, काय असतं. त्याचा ड्राफ्ट तुम्हाला त्या रेकॉर्डेडचं जे आपलं सेशन्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तो ड्राफ्ट सुद्धा बघायला मिळेल. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण करणार आहोत. तुम्हाला सर्वांना स्वतःहून सांगायचं आहे, की जसं आपला जो कोर्स आहे, त्या आपल्या कोर्समध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये या ऍप्लिकेशन बद्दल सुद्धा माहिती असायला पाहिजे. आपण लगेच त्याचा फोल्डर तयार करू, की हे पर्टिक्युलर ऍप्लिकेशन आहे, त्याचा ड्राफ्ट आपण त्याच्यामध्ये टाकू, त्याच्यावर आपण एक सेशन घेऊ, त्याच्यावर आपण एखादा एक्सपिरियन्स घेऊ, म्हणजे सर अशा पद्धतीने ऍप्लिकेशन केलं जातं, या कोर्टासमोर असतं, या ऍप्लिकेशन मधून अशा प्रकारचा समजा रिलीफ त्याच्यामध्ये मिळू शकते. ठीक आहे. डिस्पोजल ऑफ द प्रॉपर्टीचं ऍप्लिकेशन आहे समजा, डिस्पोजल ऑफ प्रॉपर्टीचं ऍप्लिकेशन कशा पद्धतीने केलं जातं. ठीक आहे. कन्क्लुजन ऑफ ट्रायलला कसं ऍप्लिकेशन असतं. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक प्रकारचं जे क्रिमिनल कोर्टामध्ये जी गोष्ट चालते, क्रिमिनल कोर्टामध्ये जे चालतं, ते आपण आपल्या कोर्समध्ये आपण हे करणार आहोत. युनिव्हर्सिटीच्या लेवलला वगैरे कसं असतं, सिलेबस त्यांचा जे फ्रेम केला जातो, त्या सिलेबसमध्ये लिमिटेशन्स असतात. बोर्ड ऑफ डायरेक्टर वगैरे त्याच्यामध्ये त्यांचे डोके वेगळे चालतात. ते सिलेबसमध्ये काही पण बनवतात. त्याच्यामध्ये कॉलेजच्या लेवलला आपल्याला ज्या पद्धतीचा सिलेबस आपल्याला म्हणजे समजा आपल्याला शिकता आला नाही, तर ते सगळं आपण या कोर्समध्ये आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. क्रिमिनल प्रॅक्टिसचा म्हणजे छोटा जो आहे, तो आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचा आहे, समजावून घ्यायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं, तुमच्यापैकी प्रत्येकाला मदत करायची आहे. ठीक आहे. तर आजचं जे आपलं सेशन होतं, या सेशनमध्ये मी तुम्हाला एक थोडक्यात परत एकदा ओव्हरव्ह्यू देण्याचा प्रयत्न केला, की आपल्याला इथून पुढे काय काय करायचं आहे. पुढचा जो रविवार असणार आहे, पुढच्या रविवारपासून मी तुम्हाला आठवड्याची कामं सुद्धा देणार आहे. म्हणजे आठवड्यामध्ये तुम्हाला समजा स्वतःच्या मध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी काय करायचं आहे. ठीक आहे. हे सगळं सुद्धा आपण बघणार आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, या 3 महिन्यानंतर किंवा 3.5 महिन्यानंतर तुम्हाला तुमचं बेस्ट व्हर्जन म्हणजे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण म्हणत असतो, म्हणजे आपण आपल्यावर सुद्धा म्हणजे वेळ दिला पाहिजे, आपल्या स्वतःसाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे. तर तो स्वतःसाठी तुम्ही वेळ देणार आहात. ठीक आहे. तुम्ही जे आपल्या क्लासेसमध्ये जे सेशन्स ऐकणार आहात, याच्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःचं बेस्ट व्हर्जन फाइंड आउट करण्यासाठी, म्हणजे तुमच्यातला बेस्ट, आता माझ्यातला हर्षद आहे समजा, हर्षद मधला म्हणजे अजून किती बेस्ट असू शकतो, मी अजून किती स्वतःला डेव्हलप करू शकतो, हे आपण त्याच्यामध्ये प्रत्येक जण करणार आहोत. या कोर्समध्ये तुम्ही सर्वजण खूप काही शिकणार आहात, मी सुद्धा खूप काही शिकणार आहे. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचा आपल्याला हा कोर्स त्याच्यामध्ये आपण म्हणजे पुढे चालून आपण त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आपण त्याच्यामध्ये करून घेणार आहे. घसा कोरडा पडला. ठीक आहे. रेकॉर्डेड क्लासेस जे आहेत, रेकॉर्डेड जे सेशन्स आहेत, तुम्हाला 3 दिवसानंतर मिळतील. ठीक आहे. म्हणजे थोडंसं फॉर्म मी तुम्हाला एक पाठवेल, तो फॉर्म तुम्ही सबमिट करा. तुमचं नाव, तुमचा ऍप्लिकेशनला जो मोबाईल नंबर आहे, ठीक आहे, प्रत्येकाला कराड लॉ क्लासेस ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, ज्यांच्याकडे नाही त्यांना. ठीक आहे. तर कराड लॉ क्लासेस ऍप्लिकेशनला तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे, हे सगळी माहिती तुम्हाला माझ्याकडे पाठवायची आहे. ठीक आहे. 3 दिवसामध्ये आपण ते प्रोसेस करूया. त्याच्यानंतर तुम्हाला ते सगळे सेशन्स तुम्हाला त्याच्यामध्ये बघता येतील. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, लक्षात घ्या, 1700 लोकांमध्ये आपलं नाव येणं सोपं आहे. पण आता 547 जे आपल्या ज्या जागा आहेत, त्या जागांमध्ये आपलं नाव आलं पाहिजे. ठीक आहे. आता आपलं जे म्हणजे जे आपल्याला स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करायचं आहे. ठीक आहे. आणि हा जो कोर्स असणार आहे, लाईफ टाईम तुम्हाला आठवणीत राहील. ठीक आहे. तुमच्या लाईफ टाईम तुम्हाला आठवणीत राहील अशा प्रकारचा कोर्स आपण त्याच्यामध्ये हा बनवलेला आहे. आणि याला आपल्याला प्रत्येकाला कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. प्रत्येकाला कॉन्ट्रीब्यूट करून आपल्याला त्याच्यामध्ये हा जो आपला क्लब आहे, ठीक आहे, म्हणजे प्रॅक्टिसचा जो क्लब आहे समजा, क्रिमिनल प्रॅक्टिसचा क्लब, याला आपल्याला तशा पद्धतीने आपल्याला डेव्हलप करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाला आपल्याला एकूण एकामध्ये तशा प्रकारची म्हणजे बॉन्डिंग आपल्याला त्याच्यामध्ये डेव्हलप करायची आहे.
ठीक आहे. तुमचं जे डॉक्युमेंट्स लागतात तुम्हाला समजा इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे जे असतं त्याचे सुद्धा मी सेशन्स घेणार आहे. मी तुम्हाला त्याचे सांगेल सगळं की कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याकडे तुम्ही काढून ठेवले पाहिजेत. लवकरच आपण एक सेशन घेऊ त्याच्यावर. म्हणजे आपण म्हणजे डॉक्युमेंटली समजा कुठेतरी अडलं तर नुकसान होऊन जातं. त्यामुळे तसं एक सेशन आपण घेऊया ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेल की कोणते कोणते डॉक्युमेंट अगोदरच प्रिपेअर करून ठेवा. ठीक आहे. लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या? एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, लढाई अजून संपलेली नाही. ठीक आहे. आपली लढाई अजून संपलेली नाही. ठीक आहे. दरवाजापासून वापस येणाऱ्यापैकी आपण नाही आहेत. ठीक आहे. आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये लढायचं आहे. ठीक आहे. आपली लढाई अजून बाकी आहे. आतापर्यंत जे केलं ते म्हणजे छोटी मोठी लढाई होती. आता एकदम फायनल स्टेप आहे. ठीक आहे. ह्याच्या पलीकडे कुठली स्टेप नाही. ठीक आहे. गेम वगैरे खेळत असताना शेवटची स्टेज एकदम हार्ड असते. ठीक आहे. तशी ही आपली शेवटची स्टेज आहे. ह्या शेवटच्या स्टेजमध्ये आपल्याला आपलं एकदम 100% आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे. गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे जे फायटिंग जे एक प्रकारचं स्पिरिट जे आहे, हे स्पिरिट सुद्धा तुम्हाला या ह्याच्यामध्ये आपल्याला स्वतःमध्ये आपल्याला डेव्हलप करायचं आहे. ठीक आहे. एवढं लक्षात घ्या. सर्वांचे परत एकदा आभार. म्हणजे की तुम्ही सर्वांनी त्याच्यामध्ये परत एकदा माझ्यावर विश्वास दाखवला. ज्यावेळेस मी तुम्हाला म्हटलं की इंटरव्ह्यू सेशन्स मी खूप चांगल्या पद्धतीने घेणार आहे, त्यावेळेस मी तुम्हाला एवढं काही सांगितलं नव्हतं. म्हणजे कशा पद्धतीने समजा आपण हे सेशन्स वगैरे घेणार आहेत. पण तरी सुद्धा तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला. कराड सर आहेत, कराड सर घेणार आहेत. फटाफट 3 दिवसामध्ये 100 लोकांनी ऍडमिशन घेतलं. ठीक आहे. त्याबद्दल तुम्ही जो सर्वांनी विश्वास दाखवलेला आहे, त्या विश्वासाबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. आणि तुमच्या विश्वासाला एक इंचभर सुद्धा तडा जाऊ देणार नाही. हे म्हणजे मी तुम्हाला आताच गॅरंटी देतो किंवा हे माझं प्रॉमिस आहे. ठीक आहे. इंचभर सुद्धा तडा जाऊ देणार नाही. ठीक आहे. तुम्ही प्रत्येक जण, मला माहिती आहे तुम्ही प्रत्येक जण मेरिटमध्ये असणार आहात. जर तुम्ही मेरिटमध्ये नसाल जरी समजा, जर समजा असं जरी काही झालं, जर समजा म्हणजे समजा जर काय झालं, तुम्हाला इंचभर सुद्धा रिग्रेट होणार नाही. अशा प्रकारचा कोर्स आपण डेव्हलप करणार आहोत. तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये अशा प्रकारची डेव्हलपमेंट घडवून आणण्यासाठी मला जे काही करता येईल ते मी प्रत्येक गोष्ट तुमच्याकडनं करून घेणार आहे. येस. ठीक आहे. तुमच्या सर्वांचा माझ्यावर विश्वास आहे. माझाही तुमच्या सर्वांवर तेवढाच विश्वास आहे. आणि तुम्ही सर्वजण ह्या सगळ्या कोर्समध्ये जे तशा पद्धतीने आपण कॉन्ट्रीब्युट करणार आहात याचा सुद्धा म्हणजे मला विश्वास आहे. आपण ते करणार आहोत त्या पद्धतीने. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. परत एकदा सर्वांचे त्याच्यामध्ये आभार. गुड नाईट. पुढचं जे सेशन, इथून पुढचे जे सेशन असणार आहेत, ठीक आहे, इथून पुढचे सेशन्स कम्प्लिटली 2 तास असतील. म्हणजे 9 ते 11 कम्प्लीट आपलं सेशन असणार आहे. ज्यावेळेस मी पुढलं सेशन डिझाईन करेल त्यावेळेस ते कम्प्लीट 9 ते 11 असेल. म्हणजे जेवण वगैरे करून घ्यायचे. ठीक आहे. आजचा आता एक जस्ट इंट्रोडक्टरी सेशन होतं, त्यामुळे आपण हे लवकर संपवतोय. म्हणजे 10 वाजताच आपण हे संपवतोय. पण इथून पुढचे जे सेशन्स असणार आहेत ते कम्प्लीट 2 तास असेल. 2 तास डिस्कशन्स आपले असणार आहेत. ठीक आहे. म्हणजे मी अगोदरच तसा प्लॅन बनवेल की आपला 2 तास त्याच्यामध्ये ते आपल्याला काय काय करायचं आहे. तसे ते सगळे प्लॅन सेशन्स असणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचं जेवण खावण वगैरे जे असतं ते तुम्ही ऑलरेडी आपलं करून ठेवायचं. येस. ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. मॅडम म्हणतात तुमच्या सेशनला आम्ही किती तास बसू शकतो. ठीक आहे. तुम्ही किती तास बसू शकता, पण घरी त्याच्यामध्ये आपलं कोणी म्हणजे बाकीच्या लोकांचं समजा जेवणाचं वगैरे किंवा सगळ्यांचं त्याच्यामध्ये तुम्ही बाकीचे नियोजन वगैरे करून घ्या. ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. गुड नाईट. ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट.